ठीक आहे, आपण फेसबुक लाईव्ह गेलेलो आहे. एकच मिनिट आपण वाट बघूया सर्वांना जॉईन होण्यासाठी आणि मग आपण लगेच सुरुवात करूया. ओके, सर सुरू करूया. चालेल. तर सर्वांना नमस्कार. निसर्ग राजा मित्र जवानचे प्रस्तुत निसर्ग संवाद या कार्यक्रमाच्या 27व्या भागात मी सागर बोराटे स्कॉटलंडवरून आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला निसर्ग संवादाचा विषय आहे सभोवतालचे निसर्ग निरीक्षण. तर या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत श्री वल्लभ साठे सरांसोबत. तर श्री वल्लभ साठे सर आपल्या सोबत रत्नागिरीवरून जॉईन झालेले आहेत. तर सर, सर्वप्रथम मी आपले स्वागत करतो. नमस्कार. तर सरांविषयी थोडक्यात मी आपल्या सर्वांना ओळख करून देतो. तर साठे सरांनी भूगोल विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांनी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये जवळपास 12 वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा दिलेली आहे. पदभ्रमण, निसर्ग भ्रमण मोहिमा, आकाश निरीक्षणे, शिबिरे, भौगोलिक अभ्यास सहली ते त्यांच्या पाऊलखुणा या व्यवसायाच्या माध्यमातून करत असतात. त्याच सोबत रत्नागिरी येथे ते स्थानिक पर्यटन मार्गदर्शन म्हणून कार्यरत आहेत. तर मी साठे सरांना विनंती करतो की आपण आजच्या विषयाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपण काय सांगू शकता? येस, धन्यवाद सागर. आजचा विषय जो आपला ठरलेला आहे, माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो. ओके. आपला जो विषय आजचा ठरलेला आहे तो आहे सभोवतालचे निसर्ग निरीक्षण. हा म्हटलं तर खूप साधासा वाटणारा विषय आहे, पण त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण सखोल निरीक्षण नोंदवू शकतो आणि अर्थातच ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार हा एक आपण कार्यक्रम म्हणूया किंवा एक उपक्रम म्हणूया, आपण तो राबवत असतो. सुरुवात करत असताना मला एक साधारणतः 15-20 दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सगळ्यांना सांगायची आहे. लॉकडाऊनचे दिवस आहेत आणि आता आपण सगळेजण काही निर्बंधांमध्ये आयुष्य जगतो आहोत. तर झालं असं की सकाळी पाऊस पडत होता खूप आणि मी दूध आणण्यासाठी शेजारच्या डेअरीमध्ये चालत गेलेलो आणि दूध घेऊन येत असताना खूप जस्ट माझ्या घराच्या खाली मला आपला इंडियन मॅकपाय रॉबिन, म्हणजे ज्याला भारतीय दयाळ असं म्हणतात, तो दयाळ पक्षी बराच फिरत असताना दिसला. त्याची खूप गडबड चाललेली होती. मला ही सवय आहे, कारण माझ्या आसपासच्या भागामध्ये जवळपास मी एक दररोजच्या काळी दररोज 22-1 पक्षी अगदी सहज बघत असतो रत्नागिरीमध्ये. आणि मला काही ते फार विशेष वाटलं नाही. त्याची एक नेहमीची लगबग चालू होती. पाऊस पडत होता. मी आपला वरती आलो आणि नंतर गॅलरीत उभा होतो थोडा वेळ आणि मला अचानक काहीतरी वेगळं जाणवलं. झालं सागर? सागरला बहुतेक आवाज जात नाहीये. ओके, नाउ स्ट्रीमिंग लाईव्ह. ठीक आहे. तर थोड्याशा तांत्रिक बिघाडामुळे आपला हा लाईव्ह शो थोडासा खंडित झाला होता, पण आता आपण पुन्हा ऑनलाईन आलेलो आहोत. तर सर, तुम्ही एक स्टोरी सांगत होती, कंटिन्यू करा अशी मी तुम्हाला विनंती करतो.
तर मी सांगत होतो त्याप्रमाणे त्या दिवशी दूध घेऊन मी येत असताना अचानक एका मला भारतीय दयाळ म्हणजे मॅकपाय रॉबिन ऍक्च्युली, मी एक त्याचा फोटो दाखवतोय. तर तो पक्षी मला एका सापाच्या मागावरती असलेला दिसला आणि अच्छा. थोड्याच वेळात त्यानं त्याची शिकार केली आणि त्यानं त्याला खाल्लं. आणि नुसतं खाऊन तो थांबला नाही. त्याच्या शेजारी जी एक त्याची बायको बसलेली होती, दयाळी म्हणूया आपण तिला तात्पुरतं. तर तर तिला त्यानं ते भरवलं हळू-हळू आणि हा तो पक्षी आहे. ओके. दिसत असेल तर. अ, तर हे माझ्या लहान मुलानं बघितलं आणि त्यानं पटकन मला विचारलं, "असं बाबा साप मेला का?" तर म्हटलं, "हो, साप मेला." "काय झालं मग पुढं?" "त्या पक्ष्यानं साप खाल्ला आणि संपला," म्हणलं तो. त्या म्हणजे मुलाला 4च वर्षाचा असल्यामुळं फार काही मी सांगू शकणार नव्हतो. पण हं. मला एक गोष्ट लक्षात आली, की हे आपल्या आसपास सहज घडत असतं. आपण निसर्ग निरीक्षण करतो म्हणजे काय करतो? तर मुळात हे काही फार मोठं व्याख्या करण्यासारखा विषय नाहीये. अ, आपल्या शरीरापासून निरीक्षण सुरू होतं. आपल्या शरीराच्या पलीकडं सगळा निसर्ग सुरू होतो. त्यामुळं तुम्ही त्याच्याकडे कसे बघता, हे जास्त महत्त्वाचं. आपली ज्ञानेंद्रिय आहेत. आपल्याला काहीतरी दिसत असतं, आपल्याला काहीतरी आवाज येत असतात, आपल्याला काहीतरी स्पर्श जाणवत असतात किंवा आपल्याला काही वास येत असतात. तर या सगळ्याचा वापर करून आपण काही नोंदी करतो किंवा आपण काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हाच साधा सोपा भाग आहे निसर्ग निरीक्षण. अ, हे आपण कुतूहलापोटीच जास्त करत असतो आणि हे बरोबर. कुतूहल हळू आपल्या आवडी कधी बदलतं हे पटकन सांगता येणारं नाही आणि हं. ज्यांना त्याची आवड निर्माण होते, ते हळू वेडे बनत जातात असं आत्तापर्यंतचं एक नोंद झालेली आहे आणि मी एक त्यातला वेडा आहे, असं आपण हं. म्हणूया. इनफॅक्ट ही जी संस्था आहे निसर्ग मित्र जीवांचे, ही याच्यापेक्षा काही फार वेगळी नाहीये. ते आणखीन थोड्या पुढच्या टप्प्यावरती गेलेले आहेत, असं आपण म्हणूया, की ते निरीक्षण करत असताना त्यांनी निसर्गाच्या संदर्भातली काही मदत कार्य किंवा काही मोहिमा किंवा काही समाजकार्य अशी सुरू केलेली आहेत. तर तो एक साधा सोपा टप्पा आहे. तुम्ही किती कुतूहल बाळगता आणि हं. तुम्हाला किती काय गोष्टींमध्ये स्वारस्य आहे किंवा कुठली गोष्ट बघायला तुम्हाला आवडते, ह्या गोष्टी मॅटर करतात आणि तिथून हा सगळा प्रवास सुरू होतो, असं मला प्रामाणिकपणे सांगायचंय. बरं, याच्यामध्ये तुम्ही स्वतःची आवड जोपासण्यासाठी काय करावं याच्यावरती आपण भरपूर बोलू शकतो किंवा त्याच्या बरोबर. संदर्भात काही चर्चा हं. करणं शक्य आहे. पण निसर्ग निरीक्षण याच्यापेक्षा फार वेगळं काही नाही. तुमची ज्ञानेंद्रिय एक्झॅक्टली. जागी ठेवून तुम्ही नोंदी करायच्या असतात बस बास. तर बरोबर. माझ्या मते सागर आपण एक चर्चा सुरू करूया. चालेल, नक्कीच. तर प्रश्न घेण्यापूर्वी म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जी आता जी एक छोटी गोष्ट सांगितली त्या पक्ष्याची आणि सापाची, हं, तर मग माझंही कुतूहल खूप वाढलेलं आहे आणि मला पण म्हणजे ठाम विश्वास आहे, की हं, सध्या आपल्या Facebookवरती जेवढे आपले प्रेक्षक बघत आहेत, तर हं. त्यांच्या मनात सुद्धाही कुतूहलता तेवढीच निर्माण झाली असेल. तर मला त्यांना एक रिक्वेस्ट आहे, की जर तुमच्या मनातही असे काही प्रश्न असतील, तर ते बरोबर. आपल्या लाईव्हच्या खाली कमेंट बॉक्स आहे. तर त्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका आणि आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे आपण सरांकडून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर नक्कीच. सर, आजच्या नक्कीच. मी पहिल्या प्रश्नाकडे वळतो. तर हो, आपला चालेल. जो विषय आहे आता, की सभोवतालचे निसर्ग निरीक्षण. तर थोडक्यात निसर्गाचे निरीक्षण म्हणजे काय? हा एक बेसिक प्रश्न. हां, जसं मी आत्ता सांगितलं, निसर्ग निरीक्षण म्हणजे काही फार वेगळं काम नाहीये. आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत. मानव काही अगदी निसर्गाच्या बरोबर. पासून बाजूला झालेला नाही. अ, आणि ते होणं शक्यही नाही. आपण निसर्गात राहून आपल्या बरोबर काय आहे, कुठं आहे आणि कसं आहे, या गोष्टींचीच फक्त नोंद करणं म्हणजे निसर्ग निरीक्षण आहे. तुम्ही तुमची ज्ञानेंद्रिय चालू ठेवा आणि जे अनुभव येतील, ते अनुभव म्हणजे निसर्ग निरीक्षण असेल, असा सोपा विषय आहे. बरोबर. तर मग याच प्रश्नाला जोडून माझा पुढचा प्रश्न आहे, की निसर्गाचे निरीक्षण करणे म्हणजे का गरजेचं आहे? आपण का करावं ते निसर्ग निरीक्षण? काय आहे, माणसाला कुतूहल फार पूर्वीपासून आहे. म्हणजे माणसाचा सगळा विकास हा कुतूहलातूनच झालेला आहे.
बरोबर. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो अश्मयुगीन काळामध्ये ज्यावेळेला अगदीच निसर्गातल्या बाकीच्या सगळ्या प्राण्यांसारखा पक्ष्यांसारखा वावरत होता, त्यावेळेला त्यानं काही गोष्टींचं निरीक्षण केलं, काही गोष्टी त्यानं वापरात आणायला सुरुवात केल्या. तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला आणि मग टप्प्याटप्प्याने त्याचा विकास चालू राहिला आणि आजपर्यंत आपण येऊन बघतो आहोत. बरोबर. आणि आता कुठेतरी आपल्याला असं लक्षात येलंय की आपण निसर्गाचा वापर करण्याचं प्रमाण हे जरा जास्त अतिरेकी करायला लागलेले आहोत. आणि त्याचे काही दुष्परिणाम आपल्या समोर आता येत आहेत. एक प्रदूषण असेल किंवा आता आपण ज्या समस्येला जगामध्ये तोंड देतो आहोत, तो काही साथीच्या रोगांचा प्रभाव असेल. तर हे सगळं करत असताना असं एक लक्षात येतं की आपण कुठंतरी निसर्गामध्ये असतानाच निसर्गापासून लांब चाललोय. तर म्हणजे काय, तर आपण जीवन पद्धती थोडी जरा अधिक कृत्रिम केली आहे किंवा बनवत चाललोय, की ज्याच्यामुळे आपल्या समोरच्या समस्या कदाचित वेगळ्या पद्धतीनं पुढे येत आहेत. बरोबर. आणि त्या समस्यांवरती तोडगा शोधत असताना कुठेतरी आपल्याला थोडं मागं जावं लागेल कदाचित, अशी एक शंका येते. पण हे मागं जाण्याची काही फार गरज नाहीये. तर आपली जी जीवन पद्धती आहे ती थोडीशी आपण ऍडजस्ट करू शकलो तर आपल्याला अधिक गोष्टी चांगल्या पद्धतीने जमू शकतील आणि आज ती जास्त गरज आहे. तर हे बरोबर. सगळं जगत असताना निसर्ग निरीक्षण म्हणजे फार वेगळं काही न करता निसर्ग समजावून घेणं हं, हं. आणि तो आपल्या जीवन पद्धतीमध्ये त्याचं अनुसरण करणं किंवा त्या पद्धतीनं जीवन पद्धती जगणं, हे कुठंतरी आज गरजेचं आहे. नुसतं निरीक्षणातनं काहीच होणार नाही. तुमची आवड फक्त भागेल किंवा तुमचे काही छंद जोपासले जातील. म्हणजे हं, उदाहरणार्थ हं. पक्षी निरीक्षण आहे किंवा काही जणांना फोटोग्राफीचा छंद असेल, काही जणांना काही नमुने गोळा करायचा छंद असतो. म्हणजे मला एक लक्षात येतं असं, की एक माझा मित्र होता, की ज्याला दगडच गोळा करायला आवडायचे. तो वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगारूपाचे दगड गोळा करायचा. तर हे फक्त छंद जोपासले जातील, बाकी काही फार वेगळं होणार नाही. पण मुद्दा येतो कुठं, तर आज गरज म्हणून बघितलं तर आपली या जीवन पद्धती निसर्गाला अनुकूल करणं, ती निसर्गाला साजेशी करणं, हे कुठेतरी गरज बनलेलं आहे. आणि अशा वेळेला आम्ही किती निरीक्षण शक्ती वापरतो आहोत किंवा आम्ही किती निसर्ग आजमावतो आहोत, ते कुठेतरी महत्वाचं बनेल. आणि त्यातून आपण कुठेतरी आजच्या चर्चेला कुठेतरी एक रोख दिला तर ते जास्त बरं होईल. बरोबर. अगदीच सर. जसं तुम्ही आता सांगितलंत, की आपण म्हणजे मनुष्य हा प्राणी स्वतःच्या फायद्यासाठी निसर्गावरती म्हणजे अगदी बरोबर. अतिरेक अगदी करतोय. बरोबर. तर हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. तर अगदीच. तर या विषयावरती आपण सखोल चर्चा आणखीन पुढे करणारच आहोत. पण त्यापूर्वी मला आणखीन एक छोटासा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, की निसर्ग निरीक्षण करताना आपल्या दृष्टिकोनामध्ये ऋतूनुसार काही बदल करणे गरजेचं वाटतं का? किंवा तसं हो, करावं का? नक्कीच, नक्कीच. तुम्ही ऋतूनुसार निसर्ग बदललेला बघणार आहात आणि त्यामुळं तुम्हाला कुठल्या ऋतूमध्ये काय दिसणार याची एक थोडीशी माहिती जर असेल तर तुम्ही ते अधिक चांगल्या पद्धतीनं बघू शकता. मला असं लक्षात येतं की आपल्याकडे आत्ता पावसाळा सुरू आहे. हं, हं. तुम्हाला आत्ता बरोबर. पावसाळ्यामध्ये अनेक गोष्टी आसपास बघता येतील. तर त्या मी काही फोटो दाखवतो तुम्हाला पटकन, ज्याच्यामध्ये आत्ता अनेक ठिकाणी आपल्याला अशी काही फुलं फुललेली दिसणार आहेत किंवा ज्याच्यामध्ये हे एक कोकणामध्ये उगवणारं फुल आहे, जे आपल्याला कब्बशी सारखं दिसतं. आता याला अनेक जणांनी कब्बशी असं म्हटलेलं आहे. त्याचं शास्त्रीय नाव कदाचित मी पण सांगू शकणार नाही. त्याचा पण आकारही तसाच आहे थोडाफार. हां, तर ह्या काही गोष्टी त्या सीझनवरतीच अवलंबून असतात. तर तुम्ही नेमक्या कुठल्या ठिकाणी आहात आणि कुठला ऋतू चालू आहे त्यानुसार तुम्हाला निसर्ग बदललेला दिसणार आहे. म्हणजे आता याच्यामध्ये साधी गोष्ट असते, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या वाटा असतील किंवा रस्ते असतील ते सगळे मोकळे झालेले दिसतात. खाली दगडगोटे दिसत राहतात किंवा माती दिसत राहते कोरडी पडलेली. ज्याच्यामध्ये फारसं काही आपल्याला स्वारस्य असत नाही. पण तीच तीच सगळी दृश्य पावसाळ्याच्या दिवसात एकदम बदलतात. रस्त्याच्या कडेला गवत उगवतं. त्याच्यावरती काही किडे दिसायला सुरुवात होतात. काही पक्षी तिथे सतत त्यांचा राबता चालू झालेला दिसतो. बरोबर. अ, आणि ह्यातून एक वेगळ्या प्रकारे अन्न साखळी तयार झालेली दिसत असते. तर हे त्या निसर्गावर त्या सीझनवरती अवलंबून राहतं. आत्ता तुम्ही बघत असाल तर पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला रस्त्याच्या कडेला गवत उगवलेलं दिसेल. त्याच्यात काही
छोटी छोटी झाडं उगवलेली दिसतील, की ह्यातलीच काही झाडं वापरून आपण आपल्या आता श्रावण महिन्यात वेगवेगळे उत्सव असतील किंवा पूजा असतील किंवा येणारा गणेशोत्सव आहे, गणेशोत्सवामध्ये आपण आपल्याकडे पत्री पूजा करण्याची पद्धत आहे, बरोबर. ज्याच्यामध्ये दुर्वा हे तर खूप कॉमन आहे, पण दुर्वांच्या बरोबरीनं काही अशी झाडांची पानं गणपतीला वाहिली जातात की जी आत्ता रस्त्याच्या कडेच्या गवतामध्ये उगवलेली दिसतात. त्यातलं खूप चांगलं उदाहरण म्हणजे आघाड आहे. बरोबर. आघाडाची रोपं उगवतात किंवा तुळशीची रोपं उगवतात किंवा काही ठिकाणी माका उगवतो. तर ही आपल्या निरीक्षणाची सुरुवात असू शकते. अर्थातच याचा पुढचा टप्पा येतो म्हणजे गणेशोत्सवानंतर आपल्याकडे रानफुलं उगवतात. हं. कास पठार हे त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे, पण तेवढं एकटंच नाही. सह्याद्रीच्या कुठल्याही पठारावरती जर तुम्ही जाऊन बघितलात किंवा कोकणातल्या कुठल्याही सड्यावरती तुम्ही जर फिरत असाल, तर तुम्हाला असा फुलांचा एक मोठाच्या मोठा खजिना पसरलेला दिसतो. तर ही रानफुलं बघणं किंवा मग त्या अनुषंगानं काही पक्षी बघणं, काही सरपटणारे प्राणी बघणं, काही मोठे प्राणी बघणं, काही किडे बघणं, कीटक बघणं, त्यांचं आयुष्य कसं चाललंय किंवा त्यांचं लाईफ सायकल नेमकं कसं आहे, त्याचं निरीक्षण नोंदवणं किंवा अन्न साखळ्या कशा पद्धतीनं कार्यरत आहेत, अन्न जाळं काही तयार झालंय का. आता अन्न जाळं आणि अन्न साखळी या काही बेसिक कन्सेप्ट आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच त्याची आयडिया बरोबर. असेल. अन्न साखळी ही एक असते, एक तृणभक्षक, एक मांसभक्षक, एक सर्वभक्षक आणि एक विघटक, अशी एक साधी साखळी असते. आणि त्याच साखळीमध्ये ज्या वेळेला अनेक पर्याय एकत्र यायला सुरुवात होतात, त्यावेळेला एक जाळ्यासारखी रचना तयार झालेली दिसते, ते अन्न जाळं असतं. तुम्हाला असं लक्षात येईल की निसर्गामध्ये ही विविधता भरपूर आहे. बरोबर. आणि तुम्ही जितक्या कुतूहलानं त्या गोष्टींचं निरीक्षण नोंदवाल, तितका तुम्हाला त्याच्यामधला आनंद पण मिळत जाणार आहे, तुमची माहिती वाढत जाणार आहे, तुम्हाला काही नवीन गोष्टी जाणून घेता येणार आहेत. आणि कदाचित असंही होऊ शकेल की आधी केलेलं निरीक्षण नंतरच्या निरीक्षणामध्ये बदललेलं पण असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जास्त अपडेटिंग केलेलं असू शकतं. तर असा हा एक साधा सरळ विषय असतो. हं. तर तुम्ही सुरुवात करत असताना तुमच्या घरापासूनच करू शकता. घरामध्ये नेमकं अगदीच. काय आहे? बरोबर. घरामध्ये जर माणूस सोडून बाकी काही काही वावरतं आहे का? मग त्याच्यामध्ये काही प्राणी दिसतील, काही किडे दिसतील. म्हणजे अगदी साधं पाल आणि कोळ्यापासून आपण उदाहरण सुरू करू शकतो. आता आषाढ महिना आता संपत आला, उद्या अमावास्या आहे. आषाढाच्या महिन्यामध्ये आपल्याला माशा घरामध्ये वावरताना जास्त दिसतात. हं. चिलटं घरामध्ये आलेली दिसतात. ती याच ह्याच्यात का येतात? तर परत तो सीझन आहे. ओके. हा जसा मागं पडेल तसं श्रावणामध्ये आपल्याकडे काही वेगळे सजीव आपल्या आसपास बघायला मिळू शकतील किंवा आपण ऊन पावसाचा खेळ म्हणतो, हा सुद्धा एक निसर्गाचा आविष्कार. तर बरोबर. निसर्ग निरीक्षण हे असे वेगवेगळे घटक, वेगवेगळे सजीव आणि निसर्गामध्ये चाललेल्या घडामोडी, निसर्गातले चाललेले आविष्कार यांचं निरीक्षण आहे. हे ते अनुभव आहेत. तुम्ही ते कसे अनुभवता आहात किंवा तुमची त्याच्यामधली एक बुद्धी कशी काम करते, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात. लोकांना कविता सुचतात, लोकांना काही लेखन सुचतं किंवा लोक फोटोग्राफी करतात, त्यांची हं. कौशल्य सुधारतात. असा हा सगळा विषय आहे. अगदीच. मग जसं तुम्ही सांगितलं, की ऋतूनुसार आपण आपण आपल्या सभोवताली बऱ्याच काही गोष्टी बदलत असतात. जसं की आता तुम्ही उदाहरण दिलं, की श्रावण महिन्यात जसं आपल्याकडे गणपती येतात, तर त्यासाठी आपल्याला दुर्वा लागतात किंवा आपण आघाड हो, देतो. तर ते हो. त्या पिरियडमध्ये त्या स्पेसिफिक ऋतूमध्ये आपण तो बदल बघायला मिळतो. हं. तर याच तुमच्या प्रश्नाच्या उत्तराला अनुसरूनच एक पुढचा एक प्रश्न आहे माझ्याजवळ, की आता हे निरीक्षण करताना आपण नेमकं निसर्गातल्या कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा कोणत्या घटकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे? जसं आपल्या सभोवताली गवत असतात, पक्षी असतात, प्राणी असतात, कीटक असतात, झाडे-वेली याच्या सर्वांच्यातच हा बदल घडत असतो. तर कोणत्या-कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे? मुळात हा प्रश्न थोडासा कॉम्प्लेक्स आहे, हं. खूप गुंतागुंतीचा आहे. कसं ते सांगतो, कारण याचं स्पष्ट कारण आहे, कुतूहल हा एक भाग झाला आणि बरोबर. आवड हा दुसरा भाग झाला. हं, हं. तुम्हाला जर फक्त कुतूहलापोटी निसर्ग निरीक्षण करायचं असेल तर तुम्ही बघाल तितकं थोडं आहे. असं काही आपण कॉन्सन्ट्रेट कुठं करू शकणार नाही. कारण कदाचित असं होईल की कॉन्सन्ट्रेट तुम्ही एका ठिकाणी असाल आणि भलतीकडेच काहीतरी वेगळं चालू असेल, तर ते बरोबर. तुमच्या नजरेतनं सुटून जाईल. म्हणजे एक सोपं उदाहरण सांगतो. आम्ही कोयनेच्या जंगलातनं वासोट्याला चाललेलो होतो हं, हं. आणि ती एक व्यवस्थित रचलेली वाट आहे आणि त्या वाटेवरनं तुम्ही जात असता आणि आसपास कोयनेचं अभयारण्य जे आहे ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं वन्य प्राण्यांचं अस्तित्व असलेलं अभयारण्य आहे. जिथे आपल्याला सह्याद्रीचं वैशिष्ट्य असलेली
मोठी खार जी आहे, ज्याला आपण इंडियन जायंट स्क्विरल असं म्हणतो, ती तिथे आहे एवढं मला फक्त माहिती होतं. आता कुठल्याही माणसाला ज्यावेळेला असा तो अभयारण्यात जाईल त्यावेळेला हे निश्चित वाटत राहील की आपल्याला प्राणी दिसले पाहिजे. पण अमक्या ठिकाणी गेल्यानंतरच ते प्राणी दिसतील अशी काही मी खात्री नाही बाळगू शकत. म्हणजे मला एखाद्या ठिकाणी हे दिसलंच पाहिजे हा आग्रहच मुळात चुकीचा आहे. तुम्ही हा आग्रह सोडलाच पाहिजे पूर्णपणे. तुम्हाला निसर्ग हा फक्त आणि फक्त सरप्राईज एलिमेंट म्हणूनच समोर येतो कायम. तुम्ही काहीही प्लॅन करू शकत नाही. तर असंच झालं, आम्ही वासोट्याला चढत होतो आणि अचानक मी एका टप्प्यावरती पाणी पिण्यासाठी थांबलो आणि पटकन माझ्या डाव्या हाताला झाडीमध्ये काहीतरी सळसळलं, म्हणून मी पटकन थांबलो आणि मला असं फार वाटत होतं की जे काही दिसेल ते आपल्याला कॅमेऱ्यामध्ये टिपता आलं पाहिजे. पण नाही तसं झालं. मला ऍडजस्ट पण करायला वेळ मिळाला नाही. इतक्या क्षणार्धात म्हणतात तसं माझ्या समोरून ते शेकरू, म्हणजे ज्याला जायंट स्क्विरल आपण म्हणतो, ते शेकरू माझ्यापर्यंत उडी मारली त्यानं झाडावरनं उंचावरनं खाली आणि त्यानं पळ काढला. फ्रॅक्शन ऑफ सेकंड या गोष्टी घडल्या, मला समजलं पण नाही पटकन ते. आणि माझ्या बरोबरचे जे लोक होते ते त्या ठिकाणून पुढे निघून गेलेले होते. त्यांना ते म्हणजे मी काहीतरी थापा वगैरे मारतोय असंच वाटलं असेल कदाचित, इतकं ते क्विक होतं. तर निसर्गामध्ये या गोष्टी अशाच घडतात. तुम्ही काही प्लॅन केलेला असू शकत नाही किंवा तुमचा प्लॅन काही फार काम करेल असाही विषय नसतो. तुमच्या समोर अचानक सरप्राइझिंगली काहीतरी येतं. नक्कीच. तर तुम्ही आता जस्ट उल्लेख केला की हा सर्व प्रकार वासोट्याच्या आजूबाजूला घडलेला. तर आम्हीही निसर्ग राजा मित्र जवानचे परिवाराची एक छोटी ट्रिप वासोट्याला काढली होती. तर मग साताऱ्यामध्ये बामणोली गावापासून ते जो बोटीचा सफर आहे तो आम्ही एन्जॉय केला. तिथून परत जी रानवाट पाऊलवाटेने आपण वासोट्याकडे जातो तेही आम्ही अनुभवलं. तर खूपच छान तो त्याच एक्सपिरियन्स होता. वासोट्याचाच मला अजून एक अनुभव सांगायचा आहे. हे चढताना झालं, आम्ही वासोटा बघितला आणि उतरत असताना माझ्याबरोबरचे 2 जे मित्र होते ते पुढे गेले आणि आम्ही मागे होतो. मी फोटो काढत काढत खाली उतरत असताना ज्या वेळेला आम्ही बेसला आलो परत, त्यांच्या वन खात्याची जी चौकी आहे त्या चौकीजवळ परत आल्यानंतर माझ्या मित्रांनी मला सांगितलं, सर मला रानमांजर दिसलं. आणि आता नेमकं ते मला दिसलं नव्हतं, ते त्यांना दिसलेलं. शेकरू मला दिसलं, त्यांना दिसलं नव्हतं. रानमांजर त्यांना दिसलं, मला दिसलं नव्हतं. ह्या अशा गोष्टी घडतात की तुम्ही कुठल्याच गोष्टींची अपेक्षा ठेवू शकत नाही आणि अचानक तुमच्या समोर काहीतरी येतं. बरोबर. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सुद्धा त्या कोयना अभयारण्यात बघायला मिळतात. पक्षी आहेत, फुलपाखरं आहेत, किडे. बरोबर. तर मग आता अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात किंवा आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणी घडत असतात. तर मग यावरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की निसर्ग निरीक्षण आपण जेव्हा करतो तर त्याच्या नोंदी आपण कशा प्रकारे ठेवू शकतो? अच्छा. काही नाही, तुमची मेमरी किती चांगल्या पद्धतीनं काम करते हे इथे महत्वाचं आहे. कारण काय होतं, अनेकदा तुम्ही तशी सगळी साहित्य घेऊन निसर्गामध्ये फिरत असाल असंही नाही म्हणता येत. बरोबर. काही वेळेला काय होतं की तुम्ही अशा कुठल्या तरी कामामध्ये सुद्धा व्यग्र असू शकता की जे करत असताना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की तुम्हाला एका ठिकाणी कामाला जायचंय, तुम्ही मोटरसायकलनं चाललाय किंवा कारनं चाललाय आणि अचानक जाता जाता तुम्हाला काहीतरी दिसलं, तर तुम्ही तिथे काय नोंदी ठेवणार? तुम्हाला ती कदाचित वेळ अवेलेबल पण नसेल. तर मग अशा वेळेला तुम्ही घरी येऊन ते सगळं नोंद करणं महत्वाचं आहे किंवा ते कुठेतरी लिहून ठेवणं महत्वाचं आहे. त्याचं काहीतरी तुमची अशी काही सिस्टीम तुम्ही तयार करू शकता की बाबा अमक्या दिवशी अमक्या ठिकाणी अमुक अमुक काहीतरी दिसलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आजचा दिवस आहे, रत्नागिरीच्या परिसरामध्ये मला फिरत असताना शॅमेलियॉन दिसला, तर हीच ती फक्त नोंद आहे. आता याचा पुढचा टप्पा मात्र खूप इंटरेस्टिंग. हे बेस आहे की तुम्ही नोंद करणं. पुढचा टप्पा मात्र इंटरेस्टिंग कसा, तर तुम्हाला त्याची जात ओळखण्यासाठी फिरता येतं किंवा त्याचा रंग रूप ओळखण्याचा प्रयत्न करता येतो. आता शॅमेलियॉनचं उदाहरण समोर आलं म्हणून, शॅमेलियॉन आपल्याला माहिती आहे रंग बदलणारा सरडा आहे. तो ज्या पृष्ठभागावर असतो त्या पृष्ठभागाप्रमाणे स्वतःचं कॅमोफ्लेज करू शकतो, रंग बदलू शकतो. तर तुम्ही याची नोंद करू शकता. मग तो कुठल्या पृष्ठभागावर त्यानं कसे रंग बदलले किंवा अमक्या परिस्थितीमध्ये असताना त्यानं कसे रंग बदलले, त्यानं शिकार करत असताना कसे रंग बदलले किंवा त्यानं स्वतः सावध होऊ नये म्हणून कसं
ऍडजस्टमेंट केली, अशा नोंदी तुम्ही हळूहळू डेव्हलप करू शकता. किंवा आता पक्ष्यांचं उदाहरण द्यायचं आलं तर आता तुमच्या आसपासचे पक्षी आहेत, ते साधारणतः कुठे राहतात, कुठल्या झाडावरती राहतात, कुठे निवारा घेतात, झाडांवरतीच प्रत्यक्षात राहतात का इतरत्र काही त्यांचा आसरा असतो, याच्या नोंदी करू शकतात. किंवा ते काय खातात त्याच्या नोंदी करता येतात. म्हणजे आता उदाहरणार्थ असं लक्षात येतं की आपल्याला असं वाटत असतं की आपल्या आसपास फिरणारे सगळे पक्षी आहेत ते शाकाहारी आहेत. मांसाहारी पक्ष्यांची नावं आपल्या कुठेतरी डोक्यात असतात की ते घार असतात, गिधाड असतात, किंवा घुबड असतात, किंवा गरुड असतात. असं प्रत्यक्षात नाहीये. असं प्रत्यक्षात नाहीये अच्छा. की मगाशी जी मी गोष्ट सांगितली त्या गोष्टीप्रमाणेच गेलं तर तो दयाळ हा म्हटलं तर एक खूप साधासा पक्षी आहे, पण त्यानंही सापाची शिकार केलेली आहे. किंवा माझ्या बघण्यात तर अशी एक नोंद आहे की आपल्या आसपास जी घरांमध्ये घराच्या वळचणीला कबुतरं दिसतात, साधी रॉक पिजन, तर ही कबुतरं सुद्धा शिकार करताना मी स्वतः नोंद केलेली आहे. अच्छा. किंवा आता भारद्वाज नावाचा पक्षी आहे, तर माझ्याकडे एक फोटो आहे, मी पटकन तो दाखवतो. नक्कीच. तर त्या भारद्वाजानं माझ्यासमोर एक अख्खा सरडा मारून खाल्लेला मी बघितलेला आहे फोटो. नाही, पटकन तो एकच सेकंद. तर तो भारद्वाज हा आपल्याकडे फार भक्तिभावानं बघितला जाणारा पक्षी आहे. तो बघितल्यानंतर अनेक जण त्याला नमस्कार वगैरे पण करताना दिसतात. तर त्या पक्षानं माझ्यासमोर सरडा मारून खाल्ला. हा बघा, हा पक्षी येतो, त्याच्या तोंडात तुम्हाला सरड्याची शेपटी आलेली दिसेल. बरोबर. तर हे निरीक्षण मला आता माझ्या दृष्टीनं तो भारद्वाज माझ्यासाठी अपडेट झाला. तो मी शिकारी पक्ष्यांच्या यादीमध्ये आता वर्ग केला. तर हे असं असतं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्या नोंदी करत जाता. तुमची एक प्रकारे डिक्शनरी म्हणा किंवा डिरेक्टरी म्हणा किंवा एक तुमचा कॅटलॉग हा या पद्धतीनं डेव्हलप होत जातो. बरोबर, अगदीच बरोबर आता सर. परत अर्थातच एक की तुमची आवड काय आहे हे इथं महत्वाचं ठरतं. तुम्हाला पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर तुम्ही पक्ष्यांमधल्या नोंदी जास्त करा. तुम्हाला फुलांची आवड असेल तर तुम्ही फुलांमधल्या नोंदी जास्त कराल, किंवा कीटकांची आवड असेल तर कीटकांच्या नोंदी जास्त कराल. आणि हे सगळं बाजूला ठेवून ज्यांना फक्त लँडस्केप्स बघायचे, ते लँडस्केप्सचेच वेगवेगळ्या प्रकारे मग फोटो काढतील किंवा काही व्हिडिओज तयार करतील, किंवा ते बघण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं पसंत करतील, जाणं पसंत करतील. असं आहे ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीवरती अवलंबून. अगदीच बरोबर. म्हणजे जसं आपण ज्या प्रकारे सांगितलं की निसर्ग निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे खूप मोठा स्कोप आहे हो, आणि जेवढं आपण बघू तेवढं कमीच, थोडक्यात सांगायचं झालं तर. नक्कीच, नक्कीच. तर मग आणखीन एक प्रश्न आहे माझ्याजवळ की समजा आपण कुतूहलापोटी निसर्गात आपण जात असेल, आपल्याला निरीक्षण करायचं असेल, आपल्याला त्याची क्युरिओसिटी असेल, तर मग अशा वेळेस आपण जेव्हा निसर्ग निरीक्षण करताना जाऊ एखाद्या ठिकाणी, तर त्यावेळेस आपल्या जवळ काय-काय असावं आणि आपण काय काळजी घ्यावी? ओके. आणि आणि आणखीन एक पुढे एक प्रश्न की बाबा निसर्ग हा खूप मोठा आहे, तर आपण ज्या ठिकाणी जाऊ, त्या ठिकाणी आपण हरवू नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी? ओके, आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. काही नाही, तुमचे डोळे तयार पाहिजेत. चष्मा असेल तर चष्मा खूप चांगल्या पद्धतीनं पुसलेला असला पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून मुद्दाम सांगतो. ज्यांना चष्मा आहे त्यांना लक्षात येईल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये फार अडचणींना तोंड द्यावं लागतं. तर त्या अनुषंगानं तुमच्याबरोबर चांगला नॅपकिन पाहिजे, चांगला रेनकोट पाहिजे, कारण तुम्ही भिजत असताना निरीक्षण करू शकत नाही. तुम्ही जर सेफ असाल तर चांगलं निरीक्षण करू शकता. कॅमेरा अनेकदा चांगलं काम करतोच असं नाही. पावसाळ्याच्या दिवसांसाठी मी पर्टिक्युलरली बोलतोय. याचं कारण अनेकदा लेन्सवरती मॉइश्चर आलं तर फोटो चांगले येत नाहीत. अशा वेळेला कॅमेरा बाजूलाच ठेवावा लागतो कंपल्सरी. काही जण याच्यावेळी अनेकदा दुर्बिणींचा वापर करतात आणि याचा फायदा झालेला दिसतो. याचं कारण पर्टिक्युलरली आता पक्ष्यांचं किंवा प्राण्यांचं निरीक्षण करायचं असेल तर तुमच्याजवळ दुर्बीण असणं खूप चांगलं आहे. याचं बरोबर. कारण माणसाला हे सगळेजण टाळतात. मी घाबरतात असं म्हणणार नाही, पण टाळतात हे नक्की. ते माणसापासून लांब राहणं पसंत करतात, किंवा माणूस जर वाटेत असेल तर तो माणसाच्या समोरनं पळत गेलेला आपल्याला दिसेल. फार काही ठराविक प्राणी पक्षी असेल की जे अगदी माणसाला सरावलेले दिसतात किंवा माणसाच्या जवळ येऊ शकतात, पण शक्यतो हे उदाहरण काही फार काम करताना दिसत नाही. मग अशा वेळेला दुर्बिणीचा वापर होतो.
दुर्बिणीचा जर चांगल्या प्रकारची, चांगल्या दर्जाची दुर्बीण असेल, तर तुम्ही खूप लांबचे पक्षी खूप चांगल्या पद्धतीनं बघू शकता. सविस्तर त्यातल्या ठळक वैशिष्ट्यांसकट तुम्हाला त्याचं निरीक्षण नोंदवता येतं. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नवरंग नावाचा पक्षी, त्याला इंडियन पिट्टा असं म्हणतात. तर हा सिरियसली त्याच्या शरीरावरती 9 रंगाची आपल्याला नोंद करता येते. पण हे सगळं करत असताना जर तुमच्या जवळ दुर्बीण असेल तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं ते नोंदवू शकता. म्हणजे त्याच्या गळ्याखाली कुठला रंग आहे, पंखाखाली कुठला रंग आहे, पंखांच्या वर कुठला रंग आहे, किंवा पोटाकडं कुठला रंग आहे, डोक्यावर कुठला रंग आहे, अशा अशा पद्धती. तर तुमच्याजवळ एक दुर्बीण चांगली असावी. माझ्याजवळ एक चांगलं पुस्तक आहे आता, जर तुम्ही बघू शकत असाल तर. हे आमच्या गिरिभ्रमणाचं एक गाईड म्हणून आम्ही वापरतो अनेकदा. तर याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. तर ते असं म्हणतात की तुमच्याजवळ एक नोंदवही असणं अपेक्षित आहे. आता ही नोंदवही कदाचित एवढी एवढी पण असू शकेल, आपल्या खिशात मावू शकेल एवढी. तर तुम्ही तिथे नोंद करणं महत्वाचं आहे की तुम्ही कुठे होतात, कुठल्या वेळी होतात आणि तुम्हाला काय दिसलं. अगदी तुमच्या कीवर्ड्स मध्ये जरी तुम्ही ती नोंद करून ठेवली तरी ती पुष्कळ होते. दुर्बीण हा एक विषय झाला. आता त्याच्या पुढे जाऊन तुमच्या समोर तुमचा नेमका फोकस काय आहे, त्यानुसार तुमची गॅजेट्स किंवा तुमची साधन संपत्ती ही बदलू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला भूगोलाच्या संदर्भातलं काही काम करायचं असेल तर तुमच्याजवळ जीपीएस असायला हवा, किंवा जीपीएस जरी ते डिव्हाइस म्हणून जरी शक्य नसलं तरी मग तुमच्या मोबाईल मधला जीपीएस ऍक्टिव्ह असणं आणि ते कुठेतरी नोट डाऊन करून ठेवणं हेही शक्य असतं. अर्थात ते सगळ्यांना फारसं गरजेचं वाटेलच असं नाही, किंवा त्यांना सगळ्यांना त्याच्यामध्ये गती असेल असंही नाही. अशा वेळेला एक आपल्याला थोडक्यात माहिती असते की आपण कुठे वावरतो आहोत, तर त्या ठिकाणाचं एक साधारणपणे नोंद करणं आणि मग काय तपशील दिसले त्याची नोंद करणं हे कुठेतरी सोपं बनतं. त्याच्यासाठी एक छोटीशी डायरी सोबत ठेवावी. दुसरं असं लक्षात येतं की तुमचा पोशाख हा खूप चांगला असला पाहिजे. भडक कपडे घालू नयेत. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर अगदी साधे शेवाळी रंगाचा शर्ट किंवा अगदी सोबर काळा शर्ट घालून जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला अधिक चांगल्या गोष्टी लक्षात येतात. त्याचं कारण हे रंग निसर्गामध्ये मिसळून जातात. हेच जर तुम्ही लाल किंवा नारिंगी किंवा पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला असेल तर ते तुम्हाला वेगळं तुम्ही आहात हे निसर्गाला जाणवणार आहे. निसर्गातले जे घटक आहेत त्यांना जाणवणार आहे. अशा वेळेला काही गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं असतं. तुमच्याजवळ चांगली टोपी असली पाहिजे. मला एक उदाहरण सांगावंसं वाटतं. आम्ही हरिश्चंद्रगड चढत होतो आणि हरिश्चंद्रगड टोलारखिंडीतनं चढत असताना आमचा सीझन जरी पावसाळ्याचा नसला तरी तिथे भरपूर माशा होत्या. मधमाशा पण होत्या आणि साध्या माशा पण होत्या. तर आम्ही चालत असताना आम्ही पूर्ण पोशाख घातलेला होता तरीही आम्हाला त्रास थोडासा सहन करावा लागला. फार काही त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे संकट वगैरे असं काही झालं नाही आमच्या बाबतीत, सुदैवानं म्हणूया आपण. पण मधमाशा होत्या. अशा वेळेला तुमचा पोशाख खूप चांगला असला पाहिजे, नाहीतर तुम्हाला मधमाशा चावतील आणि तुम्हाला त्रास होईल. किंवा आणखीन एक उदाहरण याच्याच बरोबरीने येतं. मुरबाड जवळ ठाणे जिल्ह्यामध्ये गणपती गडद नावाचं एक ठिकाण आहे. खूप चांगली लेणी आहेत, गणपतीचं मंदिर आहे वरती आणि खूप एक चांगला धबधबा पण आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेक लोक तिथं जाताना दिसतात. आम्ही नेमकं गेलो हिवाळ्यामध्ये. आमचा जाण्याचा महिना होता डिसेंबर आणि नेमकं त्या डिसेंबरच्या काळामध्ये त्या गणपती गडदच्या जंगलामध्ये जंगली डास होते आणि त्या डासांनी आम्हाला जाम त्रास दिला. म्हणजे नंतरच्या काळामध्ये मला आता डिसेंबर असल्यामुळं मी थोडंसं ऊन चढल्यानंतर माझा जो स्वेटर होता तो मी स्वेटर काढून ठेवला, कमरेला गुंडाळला आणि त्यामुळे माझे कोपरा पुढचे हात सगळे मोकळे झालेले होते आणि नेमका तिथे तो 1-2 ठिकाणी मला डास चावला. नंतर महिनाभर ती जखम मला त्याला रिपेअर करावं लागलं. अशा गोष्टी घडतात. तर हे या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे. तुमचा पोशाख व्यवस्थित असणं अपेक्षित. बाकी फार साधनं तुमच्याजवळ नसली तरी फार काही फरक पडत नाही. पण तुम्ही एक व्यवस्थित काळजी घेऊन निसर्गात जायला हवं. चांगल्या प्रकारचे बूट घातलेले असले पाहिजे. त्याचं कारण अनेकदा गवतातनं वगैरे जात असताना काही विंचू असतात किंवा साप असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे मुंग्या असतात की ज्या तुम्हाला मध्ये येण्याची शक्यता असते. आणि शेवटी आपण निसर्ग निरीक्षण करतो, आपण कितीही निसर्गाचा भाग असलो
तरी कुठेतरी आपल्या वेदना आपण लपवू शकत नाही. मग अशा वेळेला आपला हिरमोड होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला आपण प्रॉपर काळजी घेऊन जाणं हे कुठेतरी गरजेचं आहे. पण त्याच्या आधी म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही अशा ठिकाणी फिरायला जाण्यापूर्वी जर तुम्ही त्याची चांगली माहिती घेतलेली असेल, त्या संदर्भातल्या तज्ञांशी जर तुम्ही चर्चा करू शकला असाल, तर त्याचा कुठेतरी फायदा होतो. अनेकदा निसर्ग निरीक्षण करत असताना अशा तज्ञांबरोबर फिरणं याची गरज जाणवते. म्हणजे गेल्या वर्षी आम्ही एक नेचर वॉक केलेलं रत्नागिरीतलं जे गोगटे जोगळेकर कॉलेज आहे, त्या गोगटे जोगळेकर कॉलेजच्या बॉटनी डिपार्टमेंटनं असं नेचर वॉक एक आयोजित केलेलं होतं आणि मी पण त्याचा एक भाग होतो. तर त्यामध्ये वनस्पती शास्त्रज्ञ उपस्थित असलेल्या सगळ्या शिक्षकांना वनस्पतींचे गुणवैशिष्ट्य सांगत होते किंवा नावं सांगत होते किंवा त्याचे उपयोग सांगत होते. तर याचा फायदा जास्त होतो. म्हणजे तुम्ही अनेकदा स्वतः अनेक ठिकाणी जाता किंवा काही नोंदी करता, हे बरोबरच आहे. म्हणजे हे काही अवघड अशातला भाग नाही. पण अनेकदा फायदा कशाचा होतो, तर त्या संदर्भातील जे तज्ञ आहेत किंवा जे अनुभवी आहेत, त्या अनुभवी लोकांबरोबर फिरणं या गोष्टीचा फायदा जास्त झालेला दिसतो. किंवा काही ठिकाणी वाटाडे घ्यावे लागतात. अनेकदा आपण भरकटतो. म्हणजे आपल्याला वाटा माहित नसतात किंवा समजत नाहीत, जंबल होतो आपण. अशा वेळेला वाटाडे घेऊन फिरण्याची कुठेतरी गरज असते आणि त्याचा फायदा झालेला दिसतो. मला आठवतंय, मी एक पटकन माझ्या एका ठिकाणच्या वाटाड्याचा फोटो दाखवतो. झालेलं असं की आम्ही एक माणगाव जे आहे, कोकणातलं माणगाव, रायगड जिल्ह्यातलं, जे रेल्वेचं स्टेशन पण आहे. तर त्या रेल्वे स्टेशनवरती आम्ही फिरत असताना तिथून विश्रामगड नावाचा एक किल्ला आहे. त्या विश्रामगड किल्ल्याला आम्ही जात असताना त्याच्या शेजारची एक रचना अशी आहे की एकसारखे दिसणारे डोंगर भरपूर आहे. त्यामुळं नेमकं कुठून चढायचं असा आम्हाला एक प्रश्न पडलेला आणि नेमकं आम्ही चुकीच्या वाटेला चढायला सुरुवात केली आणि मग लक्षात आलं की आम्ही भरकटलोय. परत तो डोंगर उतरलो. हा फोटो आहे, जर दाखवणं शक्य असेल तर. हा वाटाडे शेवटी आम्हाला भेटला आणि मग आम्ही त्याच्या मागोमाग चालायला सुरुवात केली आणि मग शेवटी कुठेतरी आम्ही विश्रामगड चढलो. तर अनेकदा याचा फायदा होतो. तुम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये कमीपणा न मानता किंवा कुठल्याही प्रकारचा अडचणीचा भाग न मानता आपण मोकळे व्हावं, आपलं अज्ञान लपवून ठेवू नये आणि अगदी बिनधास्त स्थानिक माणसांशी संवाद साधावा की ते तुम्हाला जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतात. आणि मला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की स्थानिकांनी मला कायम मदत केलेली. तुम्ही कुठल्या वाटेनं जावा, तुम्हाला काय दिसेल किंवा तुम्ही त्यांच्या बरोबर आलेले आहेत. म्हणजे आणखीन एक उदाहरण मला असंच इथे सांगता येईल. नाशिक जवळ हरिहरगड नावाचा खूप प्रसिद्ध किल्ला आहे, अनेक जण तिथे जात असतात. त्याच्या शेजारी भास्करगड नावाचा दुसरा किल्ला आहे. आम्हाला भास्करगडची वाट माहित नव्हती. आम्ही गावातला एक वाटाडा घेतला आणि त्याच्या मागोमाग आम्ही चालायला सुरुवात केली आणि अचानक त्यानं आम्हाला थांबवलं. तो म्हणला, थांबा, काही गडबड करू नका, आहेत तिथे आहेत तसे थांबा. आणि मग त्याच्यात 4-5 मिनिटं गेली आणि मग नंतर आम्हाला त्यानं चला म्हणून सांगितलं. पुढे गेल्यानंतर मी त्याला ऍक्च्युली विचारलं की दादा काय झालं नेमकं. काही नाही, एक नाग होता आणि तो मध्ये होता, तुम्ही जर चालत राहिला असता तर तुम्हाला कदाचित चावून गेला असता. तर अशा गोष्टी करतात. आता हे तो स्थानिक होता आणि त्याला त्या वाटेवरनं फिरण्याचा अनुभव होता, त्यामुळे त्याला ते पटकन जाणवलं, आम्हाला कदाचित जाणवलं नसतं. असे हे फायदे होतात. तर तुम्ही योग्य ठिकाणी जर तुम्हाला चांगली माहिती नसेल तर स्थानिकांशी संवाद साधून तिथे फिरणं, स्थानिकांच्या बरोबरीनं फिरणं, या गोष्टी कुठेतरी महत्वाच्या राहतात. अगदीच बरोबर सर. तर तुम्ही बऱ्याच सखोलपणे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि मी नक्कीच जी माझी नेक्स्ट निसर्ग निरीक्षणाची जी ट्रिप असेल तर त्यामध्ये मी या गोष्टींचा नक्की विचार करेल. तर मग मी एक थोडक्यात माझा अनुभव सांगू इच्छितो. मी जसं की तुम्ही आता एक सांगितलं की एखादा आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपण कॅमेरा जवळ ठेवतो आणि कधी कधी त्या कॅमेऱ्यामध्ये बाष्प जमा होतो आणि आपण फोटो घेऊ शकत नाही. तर अगदी असाच एक किस्सा माझ्यासोबत घडलेला. तर आयर्लंडमध्ये एक बर्ड सँच्युरी आहे. तर तिथे मी गेलो होतो एकदा आणि मला एकदा समोर एक फ्लेमिंगो पक्षी दिसला होता आणि तो दिसायला एकदम सुरेख होता आणि मला त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. पण माझ्या कॅमेराला एक छोटी लेन्स होती आणि मग ती लेन्स बदलेपर्यंत त्या कॅमेऱ्याच्या मिररवरती पूर्ण बाष्प जमा झाला आणि मला सुद्धा फोटो घेता आला नाही. फोटो घेता आला नाही.
तर असं मग अनेकदा होतं. हो. तर मग असा एक माझ्यासोबत घडलेला एक किस्सा आहे. तर मग ठीक आहे, आपण अशा बऱ्याच वेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यात जात असतो, बऱ्याच गोष्टी अनुभवण्यासाठी. तर मग आता जसं आपण एकदा सांगितलं, की मिळत्या-जुळत्या रंगाचे आपण कपडे परिधान केले पाहिजेत. तर याच टॉपिकवरती मला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे, की निसर्गाच्या सानिध्यात असताना निसर्ग घटक म्हणून आपण कशाप्रकारे एकरूप होऊ शकतो? अच्छा. हल्लीच्या काळामध्ये ही एक अडचण बनायला लागली असं मला लक्षात येतं. हं, हं. हल्ली लोकांना फिरताना स्वतःला विसरून फिरायला जमत नाही, अशी एक माझी तक्रार आहे. इथे जर शक्य असेल तर ती मी नोंदवतो. काय होतं, नक्कीच. तुम्ही निसर्गामध्ये जात असताना तुम्ही निसर्ग अनुभवणं अपेक्षित आहे. बरोबर. निसर्गाला तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे तुम्ही आलात काय, गेलात काय, वावरलात काय, उठलात काय, बसलात काय, काहीच फरक पडत नाही. तुम्ही तुमचं कुतूहल शमवण्यासाठी किंवा तुमची आवड भागवण्यासाठी कुठेतरी निसर्गात जात असता. मग अशा वेळेला तुम्ही स्वतःला विसरायचं आहे. अनेकदा काय होतं, लोक चालत असताना हल्ली तर टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आणि लोकांना गॅजेट्स खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहेत. हं, हं. लोक काय करतात, मोठे ब्लूटूथ स्पीकर चालू ठेवतात. त्याच्यावरती अच्छा. गाणी ऐकत किंवा संगीत ऐकतच ते चालत असतात. हं, हं. हे काही फार मला बरोबर वाटत नाही. अनेकदा तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी संधी गमावून बसता. जे तुम्हाला दिसण्याची शक्यता असते किंवा जे अनुभवण्याची शक्यता असते, तर ते कुठेतरी तुम्ही गमावून बसता. तर अशा वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. अनेकदा मोबाईलवरती गाणी चालू असतात किंवा मोबाईलवरती कंपल्सरी शूट करतच लोक चालत असतात. पण त्यामुळे होतं काय, तुमचं सगळं लक्ष त्या स्क्रीनवरती कॉन्सन्ट्रेट होतं, की नेमका कुठला सीन कॅप्चर होतोय आणि तो कशा पद्धतीने यायला हवाय. बरोबर. आणि नेमकं त्या स्क्रीनच्या बाहेर म्हणजे आउट ऑफ फोकस बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्याच्याकडे हं. दुर्लक्ष होतं. अशा वेळेला तुम्ही या गोष्टी बाजूला ठेवाव्यात. तुमची गॅजेट्स ही महत्वाची नाहीये, तर तुम्ही महत्वाचे आहात. तुमची बरोबर. ज्ञानेंद्रिय कुठेतरी महत्वाची आहे. तर हे महत्वाचं लक्षात घेऊन तुम्ही निसर्गात जाणं हे गरजेचं आहे. नाही तर उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला असं जाणवलं, की बाबा काहीतरी आसपास पक्षी आहे, तर थांबा आणि शांत थांबा. कारण अनेकदा तुमच्या हालचालींमुळे ते पक्षी डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. अनेकदा मग काय होतं, त्या पक्षाला अधिक जवळून बघण्याच्या नादामध्ये आपण जास्त गडबड करतो किंवा पालापाचोळ्याचा आवाज होतो आणि ते पटकन नोटीस होतं आणि ते पक्षी उडून जातात. तुमचाच कुठेतरी हिरमोड होतो. मग अशा वेळेला तुम्ही बरोबर. आहे त्या जागी शांत थांबा. नेमका कानोसा घ्या किंवा चांगल्या पद्धतीने स्वतःला केंद्रित करण्याचा प्रयत्न करता. लक्ष केंद्रित करा. कदाचित तुम्हाला असं दिसेल, की एक खूप चांगला पक्षी तुम्हाला तिथे लपून बसलेला कुठेतरी दिसेल. मी एक छोटा फोटो पटकन दाखवतोय. हं, हं. माझ्याजवळ एक तांबटाचा पक्षी आहे. तांबट हा एक आपल्याकडे आढळणारा चांगला पक्षी आहे, ज्याला बार्बेट असं इंग्लिशमध्ये नाव आहे. हा बघा, आंब्याच्या झाडावरती बसलेला पक्षी आहे. तर त्या आंब्याच्या पानामध्ये तो पटकन दिसणार पण नाही. मी खूप लांबून काढलेला आहे, म्हणजे माझी 200 मिलीमीटरची लेन्स होती, त्या लेन्समधनं काढलेला फोटो आहे. मी प्रत्यक्ष या पक्षाच्या जवळ गेलेलो नाही. पण हे मला पटकन लक्षात आलं म्हणून. पण कधी लक्षात आलं? मला त्याचा ज्यावेळी आवाज आला त्यावेळेला. त्याचा तो एक टिपिकल आवाज असतो, टूक, टूक, टूक असा तो हं, आवाज हं. काढत असतो. तो मला पटकन समजला. मी एका ठिकाणी थांबलो आणि जवळपास 5-6 मिनिटं झाल्यानंतर मला हा पक्षी दिसला. बघा तुम्हाला अच्छा. लक्षात येईल, की त्याच्या आंब्याची पानं पण त्याच रंगाची आहेत, त्याचा रंग, त्याचे पंख पण त्याच रंगाचे आहेत आणि एकदम तो मिसळून गेलेला आहे. पटकन लक्षात येत नाही. तर हे कुठेतरी असतं. अशा वेळेला तुम्ही स्वतःला विसरून त्या गोष्टी बघणं अपेक्षित आहे. काही गोष्टी जमू शकतात. म्हणजे आता उदाहरणार्थ कॅमेरा आहे. तुम्ही फोटो काढणार असाल तर कॅमेराचा एक बीप साउंड असतो. तो तुम्ही टर्न ऑफ करू शकता किंवा फ्लॅश साउंड असतो. तो फ्लॅश साउंड तुम्ही ऑफ करू शकता आणि अशा म्यूट कंडिशनमध्ये तुम्ही फोटो घेऊ शकता. अगदीच. तर तो तुमचं काम पण झालेलं असतं, की तुम्हाला तो अनुभव पण मिळालेला असतो आणि तुम्ही डिस्टर्बन्स कुठलाही करत नाही. तर हे कुठेतरी जमू शकतं. दुसरं एक असं लक्षात येतं, की तुम्ही निसर्गामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करायचे नाहीयेत. म्हणजे तुमच्याकडून कुठलेही बदल होता कामा नयेत. अनेकदा काय असतं, लोकांना चमत्कारिक खोडी असतात.
मग उदाहरणार्थ एखादी वाळलेली काडी उचलायची आणि मग मातीमध्ये काहीतरी कोरत बसायचं, खड्डा खणायचा, उकरायची माती. यानं काही फार होत नाही ऍक्च्युली. तुमचा टाइमपास होतो फक्त, पण प्रत्यक्षात त्याची गरज नसते. किंवा कड्याच्या टोकावरती उभारल्यानंतर पायाखालचे दगड घ्यायचे आणि दरीमध्ये टाकायचे. काय समजणार आहे तुम्हाला तो दरीत नेमका कुठं दगड पडला? काहीच नाही. तर दरी केवढी आहे, तुम्ही कुठं उभे आहात, आणि हा एखाद्या पाणवठ्यावरती दगड टाकणं, म्हणजे तुम्ही एक छोट्या डबक्याच्या काठावरती आहात आणि मग ते दगड उसळी घेत जाताना बघणं, हा आनंद वेगळा आहे. तो जरूर घ्यावा. म्हणजे त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीनं विरंगुळा पण मिळतो, आपण चांगला वेळ घालवतो. त्या ठिकाणी ते ठीक आहे, शक्य आहे. बरोबर. पण दरीच्या टोकावर उभं राहून एखादा पायाखालचा दगड उचलून तो दरीत टाकणं, याच्यात काय शहाणपणे मला नाही कळत. तर ते अशा गोष्टी टाळाव्यात. आणि दुसरं, कदाचित एखाद्या जंगली प्राण्याला त्या टाकलेल्या दगडामुळे इजा पण होऊ शकते. कदाचित त्रास होऊ शकतो. आणि मुळात ही निसर्गातल्या बाह्यकारक शक्तींची काम आहे. माणूस हा बाह्यकारक नाही. अशा वेळेला आपण माणूस पण जपावं, अशा बरोबर. मताचा मी नक्की आहे. दुसरं असं लक्षात येतं, हल्ली ना ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आदर आहे, मला काही तक्रार करायला इथे तशी काही आवश्यकता नाही, हे तक्रारीचा सूर पण नाही. पण अनेकदा काय होतं, आता महाबळेश्वरला इको पॉइंट आहेत किंवा माथेरानला इको पॉइंट आहेत, ते तुमचे प्रतिध्वनी येतात. कुठले प्रतिध्वनी घ्यावेत असा एक प्रश्न विचारता येईल. बरोबर. तुम्ही घोषणा देऊन त्याचे प्रतिध्वनी घेणार असाल तर तुमच्या घोषणा निसर्गाला गरजेच्या नाहीयेत. बरोबर. म्हणजे तुम्ही कितीही शिवाजी महाराजांचे भक्त असा, संभाजी महाराजांचे भक्त असा, किंवा काय हर हर महादेव म्हणणार असाल किंवा काही, याचा निसर्गाला काहीच देणं घेणं नाहीये. मग अशा वेळेला तुम्ही ध्वनी प्रदूषण करताय असं, अर्थात हे माझं मत झालं. तुम्ही त्या दबक्या आवाजात जरी घोषणा दिल्या किंवा साध्या घोषणा जरी दिल्या तरी तुम्हाला प्रतिध्वनी मिळू शकेल. पण प्रतिध्वनी मिळायलाच हवा असा जर हट्ट असेल तर तो कशाचा प्रतिध्वनी घ्यायचा हे कुठेतरी तपासून बघायला हवं. अनेकदा काय होतं, महाबळेश्वर सारख्या परिसरामध्ये गर्दी असते बरोबर. आणि गर्दीच्या वेळी चांगला प्रतिध्वनी येत पण नाही. याचं कारण तुम्ही नेमके कुणाचे प्रतिध्वनी घेणार, कारण सगळेच जण गप्पा मारत असतात आणि सगळेच जण स्वतःच्या पद्धतीनं आवाज करत असतात. अशा वेळेला कुठेतरी आपण शांत राहून एन्जॉय करता आला तर तो कुठेतरी गरजेचा मुद्दा आहे. आणि दुसरं, पर्टिक्युलरली जंगलातून जात असताना, आता आम्ही ट्रेकिंग ज्यावेळी करत असतो त्यावेळेला ट्रेकर्सचे काही कॉल असतात. म्हणजे पुढे गेलेला माणूस मागच्या माणसाशी कॉल करून एक संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. तर ते कॉल खूप शिस्तबद्ध आहेत, ती त्यांची एक स्वतःची शिस्त आहे. ते तेवढ्याच वेळापुरते वापरले जातात आणि मग थांबलं जातं. हे कुठेतरी नोटीस करायला हवं, हे कुठेतरी समजावून घेतलं पाहिजे. तुम्ही एकमेकांच्या बरोबर गप्पा मारत जरूर जावा, पण त्या गप्पांचा आवाज वाढता कामा नये किंवा त्या गप्पा कुठेतरी कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. काय होतं, अनेकदा असं लक्षात येतं की निसर्गात गेल्यानंतर लोकांना काही हुरूप येतो. ते पक्ष्या प्राण्यांचे आवाज काढायला लागतात किंवा ते माकडांचे आवाज काढायला लागतात. तुमची कला तिथे सादर करण्याची ती वेळ नाही, ती जागा पण नाही. तुम्ही निसर्गाच्या कला समजून घ्यायला चाललेले आहात. अशा वेळेला तुम्ही शांत राहणं खूप अपेक्षित आहे. हा डिस्टर्बन्स अनेकदा होताना दिसतो. मी ज्या वेळेला ग्रुपला घेऊन जातो त्यावेळेला मी या सूचना दिलेल्या असतात की तुम्ही शांत राहा, तुम्ही आसपासचं जे जे काही तुम्हाला दिसतंय ते आजमावण्याचा प्रयत्न करा, अनुभवण्याचा प्रयत्न करा. तुमचे आवाज शक्यतो करू नका. याचा अर्थ तुम्ही गप्पा मारू नका असं होत नाही. अनेकदा काय होतं, एखाद्याला एक गोष्ट दिसलेली असते, ती बाकीच्यांना सांगणं किंवा बाकीच्यांचं लक्ष तिकडे वळवणं हेही गरजेचं असतं. अशा वेळेला एका शिस्तीमध्ये किंवा एखाद्या योग्य पद्धतीनं शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करणं जमतं. आणि हे अनेक जण हल्ली करतात, त्यांना खूप चांगला निसर्ग अनुभवता येतो. नक्कीच. थोडक्यात तुम्ही चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे की बाबा आपण निसर्गात गेल्यानंतर काय करावं आणि काय करू नये. तर आणखीन यापुढे थोडंसं मी तुम्हाला विचारू इच्छितो की पर्यावरण पूरक पर्यटन या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? पर्यावरण पूरक या 2 शब्दांमध्येच त्याचा सगळा अर्थ आलेला आहे ऍक्च्युली. पर्यावरणाला साजेसं, पर्यावरणाला झेपेल असं, पर्यावरणामध्ये कुठलाही फार अडथळा होणार नाही असं ते पर्यावरण पूरक. म्हणजे आता साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही
आता समजा समुद्र किनाऱ्यावरती फिरता आहात, तर समुद्र किनाऱ्यावरती फिरत असताना गृहीत धरूया की तो वाळूचा किनारा आहे, बीच आहे. तर बीचवरती फिरत असताना तुम्ही साधे चालत गेलात तरी तुम्हाला बीच अनुभवता येतो. बीचवरती लाटांमध्ये जाऊन दंगामस्ती केली तरी बीच अनुभवता येतो. आणि बीचवरती एका जागी बसून राहिलात तरी बीच अनुभवता येतो. या तिन्ही गोष्टी पर्यावरण पूरकच आहेत. पण याच ठिकाणी जर बीचवरती एखादी चारचाकी आणली आणि चारचाकीनं उगाच मोठ्या वेगानं ती चारचाकी त्या बीचवरनं फिरवली, तर ह्याच्यातनं काय साध्य झालं? हे पर्यावरण पूरक ठरू शकत नाही. किंवा आता माझ्या बघण्यात अशा काही नोंदी आहेत की दुचाकी घेऊन बीचवरती जातात, दुचाकी एकाच जागी उभी करून गोल 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 फिरवत राहतात. पण याच्यामध्ये असं लक्षात येतं की तुम्ही बीचवरती खड्डे करता आणि या बीचच्या खड्ड्यांवरती जर ते खड्डे भरून निघाले नाहीत तर अनेकदा भरतीच्या काळामध्ये या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळं माणसं त्याच्यामध्ये अडकून प्रसंगी बुडण्याचा, मग जीव धोक्यात येण्याचा वेळ येते. तर अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. हे पर्यावरण पूरक होऊ शकत नाही. बीच आहेत याचा अर्थ तुम्ही ते बीचचा आदर राखून, मुळात पर्यावरण पूरक या संकल्पनेमध्ये पर्यावरणाविषयीचा आदर खूप ओतप्रोत भरलेला आहे. तुम्ही तो आदर राखून, आदर बाळगून आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जर तुम्ही वावरलात तर ते खऱ्या अर्थानं पर्यावरण पूरक आहे. किंवा आता दुसरीकडे लक्षात घ्या, तुम्ही धबधब्यात आहात. धबधब्याच्या सगळ्याच जागा जाऊन डुंबण्यासाठी असत नाही. धबधबा जिथे कोसळतो तिथे खड्डा तयार होतो, ज्याला आपण भूगोलाच्या भाषेमध्ये प्रपातगर्ता असं म्हणतो. त्या पाण्याच्या लोटामुळं तो खड्डा तयार झालेला असतो. अनेकदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याचा अंदाज येत नाही, तो किती खोल आहे, आसपास दगड कसे आहेत, ते अणकुचीदार आहेत का घसरडे आहेत, काही अंदाज येत नसतो. अशा वेळेला त्या दोहामध्ये न उतरणं हे पर्यावरण पूरक आहे. तुम्हाला जर धबधबा मजा घ्यायची असेल तर तुम्ही धबधब्याच्या समोर जरी उभे राहिलात एका जागी शांत, तरी तुम्ही चिंब भिजू शकता. उलट तुम्हाला आणखीन पण असं लक्षात येईल की ते तुषार इतके चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरावरती येतात की ते दवबिंदूंसारखं तुमच्या शरीरावरती साचतात आणि खूप छान डिझाईन नक्षी तयार होते. तर हाही अनुभवच आहे, हेही मजा करण्याचाच एक मार्ग आहे. हे पर्यावरण पूरक आहे. किंवा दुसरं, आता आमच्याकडे एक चुना कोळवण नावाचा एक धबधबा आहे आणि त्या धबधब्यामध्ये नैसर्गिक घसरगुंड्या आहेत. तुम्ही घसरा ना त्याच्यावरनं, त्या घसरगुंड्यांवरनं घसरणं ह्याच्यात काही वावगं नाहीये. तुम्ही उलट तिथे जास्त मजा करू शकाल. पण अनेकदा काय होतं, हे लक्षात न घेता अनेकदा मोठ्या संख्येनं तिथे जाणं, आता हा एक दुसरा भाग आला. पर्यावरण पूरक असं सांगतं की तुमची संख्या मर्यादित असली पाहिजे. ज्या वेळेला तिथे संख्या क्रॉस होते किंवा एक ठराविक मर्यादेच्या पलीकडे आपण संख्या घेऊन जातो, त्यावेळेला पर्यावरण पूरक काहीच राहत नाही. ती जत्रा होते आणि ही निसर्गाला जत्रा अजिबात अपेक्षित नाही. तुम्हाला जर निसर्ग अनुभवायचा असेल तर हा संख्येचा भाग फारच पाळला गेला पाहिजे, तर ते पर्यावरण पूरक असेल. पर्यावरण पूरक म्हणत असताना परत आपली एक शिस्त फार महत्वाची आहे. तुम्ही जर शिस्त बाळगलीत, तुम्ही तुमच्या गरजा नेमक्या केल्यात, तपासल्यात आणि तेवढ्याच तुम्ही भागवण्याचा प्रयत्न केला तर पर्यावरण पूरक आपोआप होत जाता असं लक्षात येतं. बरोबर. गरजा आणि दुसरा भाग येतो नियमांचा. नियम समजावून घेतले पाहिजेत. पर्यावरणामध्ये नियमांना पर्याय नाही दुसरा. ते नियमांना आता हे नियम कुठले, तर साधी गोष्ट आहे, पर्यावरण महत्वाचं किंवा निसर्ग महत्वाचा, तुम्ही वैयक्तिक नाही. हाच साधा असं सोपा नियम आहे. आता इथेच बऱ्याच गोष्टी डिलीट व्हायला सुरुवात होतात. तुमच्या आवडी-निवडी डिलीट होतात किंवा तुमच्या गरजा कमी होत जातात आपोआप. आणि मग जे समोर येतं ते जास्त आनंददायी असतं. मला एक इथे पटकन नोट डाऊन करावं असं वाटतं. एक मध्यंतरी टीव्हीवरती एक जाहिरात येत होती. एक मुलगी दाखवली, एका झऱ्यामध्ये एक ओढा आहे जंगलामधला आणि त्या ओढ्यातल्या एका दगडावरती बसलीये आणि प्रत्यक्ष तिच्या कानामध्ये हेडफोन आहेत आणि त्या हेडफोनवरती ती गाणं ऐकते. अशी एक जाहिरात मध्यंतरी येत होती. आणि अचानक त्या जाहिरातीत असं येतं की निसर्गातनं 2 हातच फक्त येतात बाजूनं असं आणि ते हात तिचे हेडफोन काढून घेतात आणि मग तिला निसर्गातले वेगवेगळे आवाज यायला सुरुवात होतात आणि ते ती जास्त एन्जॉय करते असं जाहिरातीत दाखवलेलं.
असं लक्षात येतं की हे सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे. तुम्ही निसर्गामध्ये वावरत असताना निसर्ग महत्वाचा आहे. आता बरोबर. अनेकदा काय होतं, हे ट्रेकिंग करत असताना कॅम्पिंग केलं जातं आणि कॅम्पिंग म्हणल्यानंतर कॅम्प फायर ही हल्ली एक समीकरणाची गोष्ट झालेली आहे. कॅम्प आणि कॅम्प फायर. कॅम्प फायर पाहिजेच. कॅम्प फायर पाहिजे आणि कॅम्प फायर म्हणजे काय, तर एक शेकोटी करायची आणि शेकोटी भोवती फेर धरून नाचायचं किंवा गाणी वाजवायची किंवा काही खेळ खेळायचे. ओके. काही लोक याला कदाचित आक्षेप घेतील की कॅम्प फायर करू नका असं मी पटकन आता म्हणलं तर ते त्याला कदाचित आक्षेप घेतील, कारण हा परत आवडीनिवडीचा भाग आहे. पण मला असं लक्षात येतं की मगाशी मी जे हे पुस्तक सांगितलं, या पुस्तकातले जे नियम सांगितलेले त्या नियमांमध्ये कॅम्प फायर करू नका असा सरळ सरळ नियम सांगितलेला आहे. त्याचं अच्छा. कारण सरळ आहे की काय, कॅम्प फायरचा जो आगीचा लोळ उसळतो तर त्या धुरामुळं आसपासच्या भागातले किडे डिस्टर्ब होणं, पक्षी डिस्टर्ब होणं, मधमाशा डिस्टर्ब होणं, या गोष्टी घडतात आणि प्रसंगी ते तुम्हालाच कदाचित त्रासदायक ठरणारं असतं. तर असा त्रास वाढवून का घ्यायचा, हा एक मुद्दा राहतो. मला परत वासोट्याच्याच मगाशी जो आपला चर्चा झाला त्या ट्रेकचं उदाहरण द्यायला आवडेल. आम्ही बामणोलीला कॅम्पिंग केलं, टेंट उभा केला आणि जेवण झाल्यानंतर सगळे लाईट बंद होते केलेले. तिथला जो एक मोठा हायमास्ट दिवा होता तोही नंतर बंद झाला आणि फेब्रुवारीचा दिवस असल्यामुळं खूप चांगलं आकाश आम्हाला तिथून दिसत होतं आणि माझ्या बरोबरचे दुसरे जे ग्रुप होते त्या ठिकाणी कॅम्पिंग केलेले, त्यांनी कॅम्प फायर केलेलं होतं, त्यांची नाचगाणी चालू होती आणि माझ्या बरोबर जे होते माझ्या ग्रुपमधले ते मला म्हणत होते, सर आपण पण करूया शेकोटी. म्हणलं नको, आपण शेकोटी करायला नको, आपण आपल्या तंबूपासून जरा लांब जाऊया. सुदैवानं आमचा ग्रुप मर्यादित असल्यामुळं त्यांनी ते मान्य केलं आणि आम्ही जरा आमच्या टेंट पासून लांब गेलो आणि आम्हाला आकाश दिसलं. आकाश दिसलं म्हणजे काय दिसलं, त्या दिवशी आम्ही जवळपास 12 राशींपैकी 6 राशी बघितल्या किंवा 28 पैकी जवळपास 15-16 नक्षत्र आम्ही बघितली. त्या दिवशी त्या वेळेला आकाशात दिसत असलेले जवळपास सगळे तारका समूह आम्ही बघितले. मग काही तेजोमेघ बघितले, काही तारकागुच्छ बघितले. आता हे त्या मुलांना नवीन होतं पूर्णपणे. मला सवयीचं होतं, कारण मी त्या बाबतीतला अभ्यास केलेला आहे, मला आवड आहे, मी ते करत असतो. पण त्या मुलांना ते नवीन होतं आणि हे कॅम्प फायरमुळे जमलं नसतं. त्या कॅम्प फायरच्या आगीच्या उजेडामध्ये कदाचित आम्हाला ते तारे दिसले नसते तेवढे. नक्कीच. पण लोकांना शहरातून ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या बघण्यासाठी जर तुम्ही अशा ठिकाणी जात असाल तर ते बघा ना. तुमची शहरातली जीवन पद्धती काही वेळासाठी का होईना आपण बाजूला ठेवली पाहिजे. तर या गोष्टी पर्यावरणपूरक आपोआप बनत जातात. तुम्ही नियम पाळा, तुम्ही निसर्गाला समजून घ्या, निसर्गाचा आदर करा, आपोआप ते पर्यावरणपूरक असेल. ही यादी खूप मोठी आहे. आता किती ती सांगावी आणि कशी सांगावी याला मर्यादा येतील. सोप्या शब्दात ह्याच गोष्टी सांगता येतील की नियम पाळा, समजून घ्या आणि आदर करा. ते पर्यावरणपूरक. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगितलेलं आहे की आपलं वर्तन, आपल्या सवयी निसर्गासाठी कशा पूरक असतात किंवा कशा त्रासदायक असतात निसर्गासाठी, हो, ते तुम्ही या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे. आपल्याकडं खूप सारे Facebookवरती कमेंट्समध्ये खूप सारे क्वेशन्स आलेले आहेत. तर नक्कीच. त्या घेण्याआधी मी थोडक्यात आणखीन 1-2 जे छोटे प्रश्न आहेत आपले, ते घेतो आणि मग नंतर आपण त्या प्रश्नांकडे वळूयात. हो ना, चालेल. तर तुम्ही तुमचा पाऊलखुणा हा एक व्यवसाय आहे. तर त्याद्वारे आपण ट्रेकिंग आणि हायकिंग करतो. तर हो. मग ट्रेकिंग, हायकिंग करताना काय काळजी घ्यावी किंवा काय पूर्वतयारी करावी? ओके. हायकिंग आणि ट्रेकिंग या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे आधी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हायकिंग ही खूप कमी अंतराची आहे. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर अगदीच सकाळची प्रभात फेरी पण नाही आणि मोठा ट्रेक पण नाही, अशी मधली ती एक अवस्था आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी चालू करता आणि त्या ठिकाणी परत एक मार्ग पार करून परत येता, तर त्यावेळेला त्याला म्हटलं तर हाईक. आता कदाचित असं म्हणता येईल की जर समजा तुम्ही पुण्यात असाल तर पुण्यामध्ये तुम्ही वेताळ टेकडीवरती जाणं किंवा हनुमान टेकडीवरती जाणं हे एक छोटं हाईक आहे. ओके. आणि ट्रेकिंग म्हटलं तर ते खूप मोठं आहे. कदाचित 1 दिवस चालेल, कदाचित 1 दिवसापेक्षा जास्त दिवस चालेल. तुम्ही कदाचित एखाद्या ठिकाणी मुक्काम कराल आणि एका ठिकाणी सुरू करून कुठल्यातरी वेगळ्या ठिकाणी तुम्ही थांबाल.
तर त्याला म्हणायचं आहे ट्रेकिंग. दोन्ही पदभ्रमणच आहेत. दोन्ही आसपासच्या निसर्गामध्ये फिरण्याचेच प्रकार आहेत. फक्त त्याचं डिस्टन्स किंवा त्याचा कालावधी हे वेगवेगळं आहे. आता याच्या तयारीचा भाग म्हणलात तर तुम्हाला मुळात चालायची प्रॅक्टिस हवी. आम्हाला जे शिकवलं गेलं किंवा आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्यात, ते तुम्हाला जर अशा गोष्टी करायच्या असतील, ट्रेक करायचा असेल किंवा हाईक करायची असेल, तर तुम्ही आसपासच्या छोट्या टेकडीपासून सुरुवात करा. तुमचा स्टॅमिना लक्षात घ्या. तुम्ही एका वेळात किंवा एका ठराविक कालावधीमध्ये तुम्ही किती अंतर चालू शकता हे स्वतः आजमावून बघा आणि मग त्यानुसार गोष्टी प्लॅन करा, असं सांगता येतं. आणि ही प्रॅक्टिस हळूहळू वाढवता येते. कुणीही अशा अपेक्षा ठेवू नयेत की मी पहिला ट्रेक करणार आहे तोच मुळात कुठला तरी अवघड ट्रेक करणार आहे, तो कुठलाही असेल मग कदाचित. तर ही अपेक्षा ठेवणं मुळात चुकीचं आहे. तुम्ही सोप्याकडनं अवघडाकडं हळूहळू टप्प्याटप्प्याने जावं असं सांगावं असं वाटतं. दुसरं, मार्गदर्शक असणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतःहून जाऊ नये असं सांगावं असं वाटतं. तुमच्याबरोबर कोणीतरी एक अनुभवी माणूस असावा, कोणीतरी एक तज्ञ असावा किंवा जर अवघड ट्रेकिंग करायचं असेल तर त्या अवघड ट्रेकिंग मध्ये जी साधन सामुग्री लागते त्या साधन सामुग्रीची सगळी माहिती ज्याला आहे किंवा ज्याला त्या सगळ्याचा अनुभव आहे त्या माणसाला बरोबर घेऊन जाणं हे कुठेतरी गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुमचा ग्रुप तुम्ही जितका म्हणून एकसंघ कराल किंवा होमोजिनियस कराल तितकं तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं ट्रेकिंग करता येईल, तुम्हाला अनुभव चांगले मिळतील असं सांगावं असं वाटतं. मी ज्या वेळेला ट्रेक घेऊन जातो त्यावेळेला एक साधारणतः 15 दिवस आधी आमचा संघ सगळा फायनल मी करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून 15 दिवस का होईना त्यांची सगळ्यांची एकमेकांशी ओळख होऊ शकते. आणि मग त्या ओळखीचा फायदा असा होतो की प्रत्यक्ष ट्रेक करत असताना किंवा प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी फिरत असताना लोकांना आपोआप त्या पद्धतीनं युटिलाइज करता येतं. म्हणजे एखाद्याला मागं ठेवायचं असेल तर कुणाला मागं ठेवायचं, एखाद्याला मध्ये ठेवायचं असेल तर कुणाला मध्ये ठेवायचं, या गोष्टी करता येतात. अनेकदा असं लक्षात येतं की काही जणांची शक्ती थोडीशी कमी असते, म्हणजे ते खूप लवकर दमतात. मग अशा वेळेला त्यांच्या बरोबर कुणी राहायचं हा प्रश्न असतो. तर त्या गोष्टी कुठेतरी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपले सहकारी कोण आहेत, त्या सहकाऱ्यांची ताकद नेमकी काय आहे ती समजून घेतली पाहिजे. बरं, हा काही स्पर्धेचा विषय नाहीये, हा अनुभवण्याचा विषय आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची गडबड करू नये. म्हणजे एक 5 मिनिटात ठराविक टप्पा चढला गेलाच पाहिजेत किंवा या अंतरासाठी 1च तास फक्त नेमलेला आहे असं नाही होऊ शकत. कदाचित तुम्ही 5 मिनिटं खूप कमी अंतर पार करता किंवा कदाचित 5 मिनिटात खूप जास्त अंतर पण पार करू शकता अपेक्षेपेक्षा. तर हे त्या ग्रुपच्या एक सांघिक शक्ती आपण म्हणतो, त्या ग्रुपची सांघिक शक्ती कशी आहे, ते नेमक्या कशा पद्धतीनं हालचाल करू शकणार आहे त्याच्यावरती ते अवलंबून राहतं. हा स्पर्धेचा विषय नाही. मुळात शांत चित्ताने तुम्ही निवांत अनुभवा. इनफॅक्ट मी तर असं पण म्हणतो की आधीमध्ये बसा, आधीमध्ये थांबा. काही पाणी प्यायचं असेल तर पाणी प्या किंवा एखादं चॉकलेट खायचं असेल तर चॉकलेट खावा. हा, पण चॉकलेटचं रॅपर स्वतःच्या बॅगेत ठेवा. बरोबर, निसर्गात कचरा नको. हा, निसर्गात कचरा नको. तर हे अगदी शक्य आहे. आणि दुसरा फायदा असा होतो की तुम्ही एखाद्या टप्प्यावरती थांबलात, समजा डोंगराच्या मधल्या भागात तुम्ही एखाद्या ठिकाणी दगड सापडला चांगला, बसायला चांगली जागा आहे, मोकळी जागा आहे आणि तिथं तुम्ही थांबलात तर कदाचित तुम्हाला चांगले सीन मिळतील, चांगले फोटो तिथे काढता येतील किंवा तुम्हाला कदाचित चांगले पक्षी सापडतील, कदाचित काही फुलं असतील त्या टप्प्यावरती फुललेली ती तुम्ही बघू शकाल. काही वेगळ्या प्रकारचे दगड असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ एक पटकन मी फोटो दाखवतो. देवकुंड नावाचा धबधबा आहे, आता बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेला आहे. तर त्या देवकुंडच्या वाटेवरती आपला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बेसाल्ट हा ज्वालामुखीपासून तयार झालेला दगड आहे. तर त्या वाटेवरतीच मला हा दगड दिसला. आता हे काय आहे तर याला तज्ञ लोक किंवा भूगोलाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं त्याला रोपी लावा म्हणतात, दोळखंड्या लावा असं याचं नाव आहे. हे तुम्ही व्यवस्थित इथे बघितलं तर हे ऍक्च्युली लाव्हारसावरती आलेली साय आहे. आणि ती साय नंतर ज्या वेळेला लाव्हारस थंड झाला त्यावेळी ती साईच्या सकट तो तसाच्या तसा थंड झाला, त्याच्या त्या वळ्या तिथे
तयार होऊन राहिलेले आहेत. आता हे पटकन लक्षात येत नाही. अनेकदा काय होतं, तुम्ही चालण्याच्या वेगामध्ये किंवा चालण्याच्या तुमच्या एक टेम्पो असतो तयार झालेला, त्या टेम्पोमध्ये या गोष्टी मिस करता. अशा वेळेला जर तुम्ही त्या टप्प्यावर थांबून ते सगळं अनुभवलं किंवा त्याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते गरजेचं राहतं किंवा ते चांगलं मदतीचं ठरतं. तर हे अच्छा. सगळं लक्षात घेतलं पाहिजे, की तुम्हाला प्रसंगी थांबायचंय, प्रसंगी आसपासच्या गोष्टी बघायच्या आहेत, आजमावायच्या आहेत आणि मग त्या ठरलेल्या तुमचं जे काही टार्गेट आहे किंवा ठिकाण आहे, त्या ठिकाणापर्यंत तुम्हाला जायचंय. हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थातच त्याची प्रॅक्टिस तुमच्या आसपासच्या छोट्या-मोठ्या टेकड्या चढून ती करावी, सोप्याकडनं अवघडाकडं हळू-हळू जावं. बरोबर. नक्कीच सर. आपल्या हे मार्गदर्शन नक्कीच सर्वांसाठीच उपयुक्त आहे आणि आपला ऑलरेडी 1 तास झालेला आहे. तर मग आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे थोडक्यात वळत आहोत. पण हो, हो. त्यापूर्वी नक्की. आपल्याला Facebookवरती खूप साऱ्या कमेंट्स, खूप सारे प्रश्न आलेले आहेत. त्यातले काही निवडक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जरूर. तर इथे एक क्वेशन आहे, की निसर्गामध्ये काही वेगळ्या नवीन-नवीन गोष्टी दिसतात. तर त्याची पब्लिसिटी करणं किंवा त्याबद्दल त्याचं लोकेशन शेअर करणं किंवा त्याच्याबद्दल सर्वांना माहिती सांगणं, हे हां, कितपत योग्य आहे किंवा कितपत हां, धोकादायक हां, आहे? हां. 2 भाग आहेत यातले. एक गोष्ट म्हणजे नॉलेज शेअरिंग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एथिक्स आहे. हं, हं. एथिक्स विषयी मी नंतर बोलतो. नॉलेज शेअरिंग विषयी बोलायला हरकत नाही. आता 2 मुद्दे येतील. लोकेशन शेअर करावं का? अ, तर ते करू नये अशा मताचा मी आहे किंवा जर करायची फारच गरज पडली तर ते खूप ढोबळ असावं. खूप डिटेल लोकेशन देऊ नये. कारण अनेकदा काय होतं, सगळ्या लोकांचे इंटरेस्ट सारखे असतील असं सांगता येत नाही. हं, हं. बरोबर. कदाचित जर त्या लोकेशनच्या डिटेल्समुळं जर काही धोकादायक गोष्टी घडल्या किंवा काही बेकायदेशीर गोष्टी घडल्या, तर याला जबाबदार कोण? आपण शक्यतो ती जबाबदारी ओळखली पाहिजे, की आणि ते लोकेशन शेअर करू नये. पण तुम्हाला एखादा पक्षी दिसला, त्याचा फोटो जरूर शेअर करावा किंवा एखादा प्राणी दिसला, तर त्याचा जरूर शेअर करावा. फक्त त्यांचे कुठले फोटो शेअर करावेत याला काही एथिकली नियम लावलेले आहेत. मग आता उदाहरणार्थ पक्षी निरीक्षणाच्या बाबतीत झालं तर पक्षी निरीक्षणातला एक नियम असा सांगतो, की तुम्ही घरट्याचे फोटो टाकणार असाल तर घरट्यातल्या पिल्लांचे फोटो टाकू नका. अच्छा. कारण ते धोकादायक आहे थोडंसं. हं, हं. एकतर असं होतं, की या पक्ष्यांना माणसाचा हस्तक्षेप नको असतो. ते पक्षी माणसाचा हस्तक्षेप टाळणं पसंत करतात. त्यांनी अशी एक सुरक्षित जागा शोधलेली असते, की जिथे माणूस पोहोचू शकणार नाही. हं, हं, हं. याचं कारण सरळ आहे. त्यांना त्यांची जी पिल्लं आहेत, त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. अशा वेळेला तुम्ही तिथपर्यंत जाणं आणि अनेकदा काय होतं, मोबाईल कॅमेऱ्यातनं फोटो काढण्याचा ट्रेंड भरपूर आहे. बरोबर. सगळ्यांच्याचकडे काही मोठा लेन्सचा कॅमेरा असतो, हं, हं. अशातला भाग नसतो आणि आता तुमच्या लक्षात येईल, की मोबाईलमधनं फोटो काढायचा आहे आणि तो चांगला यायला हवा असेल, तर मोबाईल तितका जवळ नेणं ही गरज बनते आणि बरोबर. हे त्या पक्ष्यांना नको असतं. मग अशा हं, वेळेला हं. ते फोटो काढावेत का? किंवा ते फोटो शेअर करावेत का? तर हे कुठेतरी एथिकली चांगलं नाही. शक्यतो असे फोटो मुळात काढू नयेत आणि जर काढले तर ते शेअर करू नये. तुमच्या जवळ बरोबर. ते पर्सनल कलेक्शनमध्ये ठेवावेत. हं, हं. याचं कारण त्या कदाचित त्या मोबाईलच्या फ्लॅशमुळं म्हणा किंवा त्या फ्लॅश साउंडमुळं म्हणा, पक्षी डिस्टर्ब होण्याचा धोका वाटतो आणि असं लक्षात आलेलं आहे, की असा डिस्टर्बन्स वाढला तर ते पक्षी घरटं पाडून टाकतात. प्रसंगी त्या जीवांचा नाश होतो. ते पक्षी तो प्रदेश सोडून जातात किंवा त्या ठिकाणी परत येत नाहीत. हे का करावं? तर हे फारसं काही बरोबर नाही. आपण माणूस आहोत, बुद्धिमान प्राणी स्वतःला समजतो. तर मग आपली बुद्धी योग्य ठिकाणी कुठेतरी बरोबर. आपण वापरली त्याचा पाहिजे आणि वापर ती केला योग्य पाहिजे. प्रकारे वापरली पाहिजे. दुसरं असं लक्षात येतं, की अनेकदा आपण कचरा करतो. हं, हं. तर तो कचरा सुद्धा धोकादायक बनतो. कारण या प्राण्यांना, पक्ष्यांना ते माहिती नाहीये, की आपण काय खातोय. ते कुठेतरी सवयीचं बनत जातं आणि मग कुठेतरी त्यांना तो त्रास झालेला लक्षात येतं. तर अनेकदा असं लक्षात येतं, की आसपास माकडं असतात आणि माकडांना माणसं खायला घालताना दिसतात. हं, ती बरोबर. गरज नाहीये. तुम्ही त्यांची एक नैसर्गिक जी कौशल्य आहेत किंवा नैसर्गिक जी त्यांची सवय आहे, ती बिघडवत आहात. हं. आणि हा एक प्रकारे निसर्गावरती घाला आहे, निसर्गावरती आक्रमण आहे.
हे करण्याची काही गरज नाही. उलट तुम्ही शांत राहा, त्या माकडांना जाऊ द्या आणि मग तुम्ही चालायला लागा. माकडांना तुम्ही तुमच्याकडचे शेंगदाणे, फुटाणे किंवा बिस्किटं घालणं हे अपेक्षित नाहीये, कारण ते मुळात बरोबर. त्यांचं खाद्य नाहीये. नाहीये. आणि अनेकदा असं होतं की ही सवय लागल्यामुळं माकडांचा अटॅक झालेला दिसतो. आता बरोबर. कळसुबाईला तर हा अटॅक हल्ली वाढलेला आहे. हं, कळसुबाईच्या त्या लोखंडी शेड्यांवरती माकडं ठाण मांडून असतात. ती प्रसंगी तुमची बॅग पळवून नेण्यापर्यंत मजल मारतात. हे का हं. झालं? हे आता आता माकडांची सवय आपण बदलू शकत नाही. आपण कुठेतरी आपली सवय मर्यादित करायला हवी, की आपण लांब राहायचंय किंवा आपण आपलं ते काम नाहीये. म्हणजे या काही गोष्टी आपण इथिक्स म्हणून पाळल्या पाहिजेत. याचं कारण निसर्ग सांभाळणं ही कुठेतरी आता आपली जबाबदारी बनलेली आहे. आज ती काळाची गरज बनलेली आहे. हं, आणि हं. निसर्ग सांभाळायचा असेल तर मुळात आपलं अतिक्रमण नेमकं कुठल्या पद्धतीनं होतंय, कुठं कुठं होतंय आणि कसं कसं होतंय, हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजेत आणि ते टाळलं पाहिजेत. आपण जर स्वतःला सांभाळलं तर आपोआपच आपल्या आसपासचा निसर्गही सांभाळला जाईल, असं लक्षात येतं. बरोबर. इथे आणखीन एक इंटरेस्टिंग प्रश्न मला दिसलेला आहे. तर तो एक प्रश्न घेऊया आणि आपण इथे थांबूया. तर हा प्रश्न असा आहे, की पक्षी माणसांची ओळख ठेवतात का? कारण इथे एक अनुभव नोंदवलेला आहे, की आमच्या जैवविविधता पार्क वनीकरण केंद्रामध्ये आम्ही सर्व निसर्गमित्र काम करत असताना एक पावस्या व 2 धनेश पक्षी आमच्या भोवती कायम असतात. हं. तर अच्छा. मग याविषयी आपण काय सांगाल? अ, या बाबतीत माझा अनुभव फार कमी आहे. म्हणजे मी अच्छा. असा काही अनुभव आत्तापर्यंत घेतलेला नाही. पण एक गोष्ट लक्षात मला येते पटकन. अ, माझ्या गॅलरीमध्ये एक बुलबुल पक्षी एकटाच, म्हणजे त्याचं घरटं नव्हतं. म्हणजे हं, तो त्याचा कदाचित ब्रीडिंग सीझन पण नसेल. पण एक हं, बुलबुल पक्षी माझ्या गॅलरीमध्ये एका वळचणीला दररोज बसायचा. एकटाच. रात्रीच्या वेळी. म्हणजे त्याचा हं, रात्रीचा जो आसरा असायचा तो माझ्या गॅलरीतली वळचण होती. आणि मी सकाळी ज्यावेळेला दार उघडायचो गॅलरीचं, त्यावेळेला तो तिथं बसूनच असायचा. म्हणजे तो कधी डिस्टर्ब झालेला मी बघितलं नाही. त्याचा जो सीझन होता, हं. त्यावेळेला तो गेला उडून. त्यानं कुठेतरी घरटं बांधलं असेल. पण नंतर तो मी परत बघितला नाही. पण हे होतं, म्हणजे मी रोज दार उघडतो ठराविक वेळेला, हे कदाचित त्याला सवयीचं झालेलं असेल. तो तिथनं कधी उठला नाही. हा हं, एकमेव अनुभव आहे माझ्याजवळ. नाहीतर मला असे कुठले अनुभव नाहीत. आणि असं मी कधी वाचलेलं पण नाही, की पक्षी ओळख ठेवतात किंवा ते माणसाला सरावाचे होतात. असं माझ्या अच्छा. वाचनात नाहीये. पण असेल, म्हणजे काही जणांच्या निसर्ग निरीक्षणातल्या नोंदी कदाचित अशा असू शकतील. हं, हं. ठीक आहे. नाकारता नाही येणार. बरोबर. अगदी योग्य. तर आपण ऑलमोस्ट कार्यक्रमाच्या शेवटाला आलो आहे. तर अरे वाह! कार्यक्रम इथे थांबवण्याच्या आधी मी आपल्याला विचारू इच्छितो, की आपला जो नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे आपण पाऊल खुणा या नावाने. तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती ओके. शेअर करा. पाऊल खुणा हे सांगण्यापूर्वी मला एक छोटंसं चित्र दाखवायला आवडेल. हं, हं. अ, हे मी आत्ता जे पुस्तक दाखवलं, डोंगर यात्रा, हं, हं. त्याच्या शेवटच्या पानावरती इथे या ओळी छापलेल्या आहेत. डोंगरांमधून पावलांच्या ठशांशिवाय काही ठेवू नका आणि सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका. या अच्छा. स्लोगनवरून मी माझ्या व्यवसायाचं नाव तयार केलं, पाऊल खुणा. आपल्या पाऊल खुणाच फक्त उमटवायच्या आहेत. हा माझ्या संस्थेचा लोगो आहे आणि त्याच्या खाली मी म्हटलेलं आहे, आठवणी निसर्गाच्या. तुम्हाला लक्षात येईल की निसर्ग एक प्रतीक म्हणून दाखवलेलं आहे आणि त्यातून बाहेर पडणारं हे पाऊल आहे. म्हणजे निसर्गात जाऊन आलेलं पाऊल आहे, येताना निसर्गाच्या आठवणी घेऊन आलेलं आहे. तर असा माझा एक उद्दिष्ट म्हणता येईल माझ्या व्यवसायाचं. मी काय काय करतो, तर मी गिरिभ्रमणाचे काही कार्यक्रम घेतो जे सोपे असतात. मी फार अवघड ट्रेक आयोजित करण्याचा प्रयत्न करत नाही. साधे सोपे सगळ्या वयोगटातल्या कुणालाही करता येतील असे ट्रेक मी घेतो. शिवाय आकाश निरीक्षण शिबिरं मी घेतो. पर्टिक्युलरली शाळांसाठी असतील किंवा हौशी लोकांसाठी असतील. आता विशेषतः आत्ताचाच इन्सिडेंट सांगायचा म्हटलं तर आज घडीला आपल्या आकाशामध्ये ऍक्च्युली एक धूमकेतू दिसतोय. पण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं मला खात्री देता येत नाही की तुम्ही असलेल्या ठिकाणापासून तो धूमकेतू तुम्ही बघू शकाल. पण असे काही पावसाळा सोडल्याचे घटनाक्रम घडतात किंवा काही
घडामोडी घडत असतात, तर त्या बघण्यासाठी आम्ही जात असतो. काही शिबिर आम्ही राबवतो. भौगोलिक सहली हा माझा एक वेगळा टप्पा आहे. माझा स्वतःचा विषय भूगोल असल्यामुळं भूगोलाच्या संदर्भातल्या फील्ड व्हिजिट्स किंवा अभ्यास सहली मी घेऊन जाणं पसंत करतो. आणि स्थानिक सहली ज्या स्थानिक रत्नागिरी सारख्या शहरात राहत असल्यामुळं, रत्नागिरी हे पर्यटन केंद्र आहे आणि आसपास खूप चांगल्या पद्धतीनं अशी निसर्गरम्य ठिकाणं आहेत की जिथं जाणं लोकांना आवडतं. तर अशा ठिकाणी लोकांना घेऊन जाणं मी पसंत करतो. टूर गाईड म्हणून मी काम करतो. ही सगळी माझी समाज माध्यमं आहेत. आणि माझा कॉन्टॅक्ट जर हवा असेल तर हा एक तुम्ही दाखवू शकाल. जर लोकांना यावंसं वाटलं तर मी कधीही उपलब्ध आहे, माझे कॉन्टॅक्ट्स आहेत. नक्कीच. फेसबुकवरती जेवढे आपले प्रेक्षक बघत आहेत तर हां. त्यांना नक्कीच हा कॉन्टॅक्ट उपयोगी पडेल त्यांच्या नक्की, पुढच्या नक्की. कोकण ट्रिपसाठी मी म्हणाल. कधी. चालेल. ठीक आहे. तर तर आपण असं सगळं आहे. नक्कीच. तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाला आलो आहात. तर येस. सर आपण आजच्या दिवसासाठी आमच्यासाठी खूप वेळ काढला आणि आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. तर निसर्ग राजा मित्र जीवांचे परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. आणि आपल्या Facebookवरती जे प्रेक्षक आपल्याला बघत आहेत, तर त्यांना मी सांगू इच्छितो, की हा आपला 27वा भाग होता. तर याआधी आपण 26 भाग केलेले आहेत आणि या सर्व भागांचे आपल्याकडे व्हिडिओ क्लिप आहेत YouTubeवरती. तर YouTubeवरती आपलं एक चॅनल आहे निसर्गाच्या मित्र जीवांचे. तर तिथे जाऊन तुम्ही ते सर्व निसर्ग संवाद बघू शकता आणि त्याचसोबत त्याच्यावरती कमेंट करू शकता. आम्हाला आणखीन नवीन आयडियाज देऊ शकता आणि आम्हाला जर काही आमच्या तुम्हाला जर असं वाटत असेल, की ॲडिशनली आपण काय आणखीन इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो, तर तुम्ही तुमच्या ज्या सूचना आहेत, तर त्या तिथे देऊ शकता. तर एक फक्त मी जाता हं, मी बोलतो फक्त. नक्कीच. मला पण बरं वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधताना. हं, तुमच्या संस्थेच्या Facebookवरच्या पोस्ट मी वारंवार बघत असतो आणि तुमचं खूप चांगलं काम चाललेलं आहे. तुमच्यावर संवाद साधायला मला पण आनंद वाटला. जर हं. काही या संदर्भातल्या शंका असतील तर मलाही त्या शंकांना उत्तर द्यायला आवडेल. लोक कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकतात निश्चित, किंवा प्रत्यक्ष रत्नागिरीत येऊन नक्की भेटू शकतात. मी उपलब्ध असेल. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे, आपण इथे थांबूयात. धन्यवाद.